परमात्म्याचा इतका लाडका, इतका जिव्हाळ्याचा भक्त भगवान परमात्म्याचा इतका लाडका अर्जुन आहे. इतका लाडका, किती लाडका असतो बा. अर्जुनाचं सारथ्य करायचं भगवान परमात्मा. काय करायचं? सारथ्य करण्याकरता, रथात बसण्याकरता, अर्जुनाला रथात बसण्याकरता स्वतःच्या मांडीवरती अर्जुनाचा चपले सहित माझ पाय घेत होता. काय करत होता? भगवंत एकदा त्या भक्तावरती एकदा किती प्रेम करतो भगवान परमात्म्याच्या मांडीवरती अर्जुन चपलेचा पाय घेऊन रथात बसत होता. किती प्रेम करतो महाराज. त्या प्रेमाला सीमा नाही महाराज. इतकं प्रेम करतो महाराज. एक दिवस काय झालं, असं द्वारकेमध्ये भगवान परमात्मा आणि अर्जुन त्याच्या भेटी करता आला. अर्जुन महाराज भेटायला आले. अर्जुनाला भेटलेलं द्वारकेमध्ये आलं. अर्जुन भेटायला आल्यानंतर अर्जुनाला भगवान परमात्म्याने स्नान केलं. त्याच्या मांडीवरती डोकं ठेवून त्याचे केस सुकत होता. काय करत होता? का प्रेम करतो त्याचं सांगतो महाराज. तो भगवत भक्तावर का प्रेम करतो त्याचं कारण सांगतो. अर्जुन झोपलेला आहे आणि अर्जुनाचं डोकं मांडीवरती आहे भगवान परमात्म्याच्या. आणि भगवान परमात्म्याच्या मांडीवर ते डोकं आहे आणि भगवान परमात्मा त्याचे केस सुकवायचं काम करत होते. जसं स्त्रियांचे केस असतात ना, तसे अर्जुनाचे पण केस होते. लांबलचक केस होते. त्या केसांना सुकवण्याचं काम भगवान परमात्मा करत होते. तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याची या अवस्था चालू असताना नारदजीचं आगमन झालं. काय झालं? नारदजीचं आगमन झालं. नारदजीने पाहिलं भगवान परमात्मा काय काम करते म्हणलं. अहो भगवान परमात्म्याने दिवस रात्र माझं जप चाललं. नारायण 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 नारायणचं मी जप करतोय. त्या भगवान परमात्म्याचं मी चिंतन करतोय, साधना करतोय. आणि तो भगवान परमात्मा अर्जुनाच्या डोकं मांडीवरती घेऊन त्याचे केस शिकवण्याचं काम करतोय. इतकं सुंदर काम पाहिलं महाराज. नारदाला राग आला. काय झालं? नारदाला राग आला. नारद भगवान परमात्मा गेला. भगवान परमात्मा मोठे म्हणतो काय करतो तुला कळतंय का भगवान परमात्म्याला? का बरं? भक्त म्हणतात ना, भगवान परमात्म्याने सांगितलं बोलू नको. अर्जुन झोपले आहे. कोण म्हणतंय? भगवान परमात्मा त्या नारदाला सांगतो बोलू नकोस. अर्जुन झोपलाय. अर्जुन, अरे देवा काय चाललंय तुझं? तू अर्जुनचं डोकं तुझ्या मांडीवरती, त्याचे तू केस सुकवतोय आणि तू मला सांगतो गब्बस गब्बस, बोलू नको बोलू नको, गब्बस. अर्जुन झोपलाय, त्याची झोप मोडे. कोण म्हणतंय? किती प्रेम करतो पहा ना अर्जुनावरती. नारायणाला थोडासा अभिमान होता. नारदांच्या ठिकाणी थोडासा अभिमान होता. नारदाला वाटलं मी 12 महिने 24 तास अखंड भगवान परमात्म्याचं चिंतन करतोय, नाम साधना करतोय. भगवान परमात्म्याची पाहिजे तेव्हा भगवान परमात्म्याचं चिंतन करतोय. आणि मग माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ आहे का? मी श्रेष्ठ आहे. आणि अर्जुन त्याच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपतोय. भगवान परमात्मा त्याचा केस उगवतोय आणि मला सांगतोय गब्बस, उठू नको. मोठ्याने बोलला तर अर्जुन उठे. 10-5 मिनिटं भगवान परमात्म्याने पाहिलं आणि काय केलं? नारदजीला इकडे बोलवलं. नारदजीला जवळ बोलवलं. नारदजीला सांगितलं बघ अर्जुन झोपलेला आहे, थोडं मला काम आहे, तू काय कर, अर्जुनाचं डोकं तुझ्या मांडीवरती घेऊन बस, मी माझं काम करून येतो. भगवान परमात्म्याने नारदाच्या डोक्यावर मांडीवरती अर्जुनाचं डोकं टेकवलं. अर्जुनाचं डोकं टेकवलं आणि भगवान परमात्मा खोलीच्या बाहेर गेला. खोलीचा दरवाजा लावून गेला. खोलीमध्ये फक्त दोघंच जण होतं. कोण कोण होतं? कोण कोण होतं? नारदजी आणि दोघंच होते. दोघंच होते ना. अर्जुन तर झोपलेला आहे. अर्जुन झोपलेला आहे. नारदजी सुद्धा स्तब्ध बसलेले. तरी खोलीमधून एक आवाज येतो, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. Hare Hare
नारदजींनी विचार केला, खोलीत तर आम्ही दोघच जण आहोत, अर्जुन तर झोपलेला आहे आणि मी सुद्धा शांत बसलेला आहे, तरी या श्रीकृष्ण नावाचा जप कसा आहे? श्रीकृष्ण श्रीकृष्ण जप का कुठून येतोय मला? म्हणून थोड्याशा चिकित्सा केली. अहो अर्जुनाला आपल्या शरीरावरती, प्रत्येकाच्या शरीरावरती 3.5 कोटी केस आहेत. किती आहे? प्रत्येकाच्या शरीरावरती 3.5 कोटी केस असतात. जरी टकलं पडलेलं असत तरी पण तेवढे प्रत्येकाच्या शरीराला 3.5 रोम आहेत, 3.5 कोटी रोम आहेत आणि त्या रोमामध्ये प्रत्येक रोमामधून श्रीकृष्ण श्रीकृष्ण जप चालू होता. या दोघांचे तोंड बंद होते. या दोघं अर्जुने झोपलेला होता, नारदजी पण शांत बसलेले होते, तरी भगवान परमात्म्याचं चिंतन येत होतं. आणि मग नारदांना कळलं भगवान परमात्मा का गप्प असं म्हणत होता. आम्ही दोघंच आहेत या रूममध्ये, या खोलीमध्ये आम्ही दोघंच आहे, तरी नामाचं चिंतन काय केलं? अर्जुनाच्या रोमारोमातून भगवान परमात्म्याचं चिंतन करत होता. रोमारोमातून भगवान, मग का भगवान परमात्मा त्याच्या मांडीवरती पाय द्यायला होणार? का अर्जुनाच्या रथाचा सारथी होणार नाही मला? का अर्जुनाच्या मागे पुढे उभा राहाय सांभाळता आधी आघात निवार आहे, मागे पुढे उभा राहतो ना महाराज? का कोठे कोणतराशी द्वारकेचा राया. ज्यावेळेस द्रौपदी संकटात होते, ज्यावेळेस तिचं वस्त्र हरणाचा कार्यक्रम चालला होता ना, म्हणजे तिचा वनाचा कार्यक्रम चालला होता, त्यावेळेस तिचे जे शब्द आहे, शब्द काय भगवान परमात्म्याला ज्यावेळेस त्या द्रौपदीवरती अन्याय चालू होता, द्रौपदीवरती जे संकट आलं होतं, त्या संकटात तिने हा उच्चारलेला शब्द आहे, कोठे कोणतराशी द्वारकेचा राया, वेळ का सखाया लावेला. त्याच्या पुढचं सांगू का तुम्हाला सर? कोठे कोणतराशी द्वारकेचा राजा होतो. द्रौपदी म्हटली बा, द्रौपदीच्या वस्त्र हरण्याचा वेळ चालू होते आणि तिने सगळ्याकडे पाहिलं, राज्यसभेमध्ये सगळ्याकडे पाहिलं, मला भीष्माकडे पाहिलं, कृपाचार्याकडे पाहिलं, द्रोणाचार्याकडे पाहिलं, सगळ्याकडे पाहिलं, पण कोणी तिला सोडलं. तिला वाटलं माझ्या हक्काचे 5 पती ते तरी मला सोडवतील. त्यांचे सुद्धा सगळ्यांच्याकडे प्रयत्न करते महाराज. मग स्वतः सगळ्यांचे प्रयत्न संपले का मग स्वतःचे प्रयत्न असतात महाराज. मी काहीतरी करेन, तिने स्वतःचा पण प्रयत्न केला, पण तरी तिला त्याच्यामध्ये सामर्थ्य प्राप्त झालं ना.
मग तिच्या लक्षात आलं आता मला इथे गणय नाही गोत्रज नाही आणि स्वतःही आत्मनिर्भर नसल्या कारणानं आता मला फक्त एकच चित्रपाणी आहे का तू आमचे तिन्ही मित्र महाराज माझ्याबरोबर येऊन पडलेत महाराज काळाची उडी पडल्यासारखं पडलेत महाराज या महाराज राजा राम राम सीता राम राम राजा राम राम सीता आपल्या कथेला भेट देण्याकरता आमच्यावरती अतिशय नितांत प्रेम करणारे आमचे हे तिन्ही मित्र आहेत एक बाळासाहेब महाराज आनंदकर आहेत जसे राजू काका पवार आहेत आणि पाठीमागचे तर महाराज कीर्तनकार आहे आपल्या इथे स्वामींच्या दरबारात अनेक वेळा त्यांची कीर्तन सेवा झालेली असते हरिभक्ती परायण बापू महाराज पवार यांनी या ठिकाणी या कथेला भेट दिल्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आमच्या आजचा सांगतेचा विषय चालू आहे भगवान परमात्म्याच्या सांगतेकडे चाललेलं आहे आणि 7 दिवसापर्यंत इथे सेवा करत आहोत आणि आज भगवान परमात्म्याच्या या कथेच्या सांगतेकडचं चाललेलं आहे तर आपल्याकडं 8:30 झाले तरी आम्ही सांगतेकडे माझा प्रवेशच नाही अजून भगवान परमात्म्याच्याच लीला सांगतोय मी अजून असू द्या भगवान परमात्म्याची लीला चालू होती महाराज भगवान परमात्मा अर्जुनावरती का प्रेम करतो अगोदर सांगितलं महाराज द्रौपदीने सगळ्यांकडे पाहिलं महाराज सगळ्यांकडे पाहिलं भीष्माचार्याकडे पाहिलं कृपाचार्याकडे पाहिलं कोणीच सोडवलं नाही का बरं सगळ्यांकडे सोडून प्रयत्न केला महाराज विश्वामध्ये कोणी सोडत नाही एका चक्रपाण्यावरील प्रमाण आत्ताच झालं महाराज एका चक्रपाणी वाचून कोणी सोडवत नाही द्रौपदीने मग विचार केला द्रौपदीने महाराज माझं प्रमाण याच्यावरती चाललंय कोठे गुंतल अशी द्वारकेचं राहणार मला हा मुद्दा सांगायचा
कोठे गुंतल अशी द्वारकेचं राहणार. त्या द्रौपदीने सर्वांचा विचार केला, सर्वांनी सर्वांकडे याचना केली, पण कुणी याचनेला तिला साथ दिली नाही. मग तिच्या अंतःकरणामध्ये एक विषय आला. तिच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा मला सोडवीन ना, हा भगवान परमात्मा मला सोडेल ना, हे द्रौपदीच्या अंतःकरणामध्ये असा भाव निर्माण झाला. आणि मग तिने विचार केला आणि बरोबर विचार केला आणि म्हटले की कोठे गुंतल अशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेल. सगळं काय ते भगवान परमात्मा आला, अंबर वस्त्र अवतार झाला, सगळं झालं. तिचं सगळं झाल्यानंतर सगळं तिकडे झालं द्वारकेचं. त्या द्रौपदीचं सगळं सांत्वन केलं. पण द्रौपदीचं सांत्वन केल्यानंतर भगवान परमात्मा द्रौपदी बरोबर बोलत असताना द्रौपदीने भगवान परमात्म्याला विचार केला, का बरं तू माझ्यावरती एवढा अन्याय होत असताना, एवढा माझ्यावरती अन्याय होत असताना तू का बरं उशीर केला. ते म्हणलं माझ्यामुळे उशीर नाही झाला, तुझ्याचमुळं उशीर झाला. कोणामुळं? का बरं? द्रौपदी म्हणले ना कोठे गुंतल अशी द्वारकेला, भगवान परमात्मा तिथंच होता, त्याला द्वारकेला जावं लागलं, द्वारकेहून परत घ्यावं लागलं. मला हे सांगायचं. काय करावं लागलं? भगवान परमात्मा जवळच आहे. तो द्रौपदी काय म्हटली, कोठे गुंतल अशी द्वारकेला राहणार. ते भगवान परमात्म्याला तिच्या जवळ असताना द्वारकेला जावं लागलं, द्वारकेतून पुन्हा यावं लागलं. महाराज ते म्हणलं माझी चूक नाही, तुझी चूक आहे. भक्तावरती इतकं प्रेम करतो महाराज, अर्जुनावरती द्रौपदीवरती इतकं प्रेम करतो भगवान परमात्मा. हो, भगवान परमात्म्याला शब्द खरं अर्जुनाने सुद्धा एक शपथ वाहिली. अर्जुनाने एक पण केला युद्धामध्ये. काय पण केलं महाराज? जयद्रथाला आज संध्याकाळपर्यंत मारूनच टाक. जयद्रथ अर्जुनाने अनेक प्रयत्न केले, पण अर्जुनाला काय ते शक्य नव्हतं. कारण का? जयद्रथानं लपून ठेवलं. जयद्रथानं सर्व कारण जयद्रथानं जे पण असं केलं अर्जुनानं, जर संध्याकाळपर्यंत जयद्रथाला मारलं नाही तर मी स्वतः काय करेन, अग्निकाष्ट होईल, चितेमध्ये अग्नी उडी घेईल. मग या सगळ्या विरोधी सैनिकांनी काय केलं म्हणला, सगळं सोपं काम झालं महाराज. अर्जुनाला म्हणजे युद्ध जिंकलं. सगळ्यांनी महाराज जयद्रथ लपून ठेवला. सगळे आले महाराज, सगळे रथी मातेने जयद्रथ लपून ठेवला. पण भगवान परमात्मा काय खेळ करतो पहा. भगवान परमात्म्याने खेळ असा केला, मायेने सूर्य दुपारच्या वेळेस चित्ता रचवली महाराज, सूर्य झाकून टाकेल. भगवान परमात्म्याला खेळ तू येणेच खेळावा, त्यानेच खेळला महाराज. भगवान परमात्म्याने खेळ खेळला, सूर्य झाकून टाकला, अंधार केला, सूर्य असताना गेला, असं सगळं भासवलं म्हटल्यानंतर मग आता अर्जुनाचा पण होता. अर्जुनाने चित्ता रचली महाराज, चित्त रचली. आता चित्त पेटवायची. आता चित्त असे बरं का, माणसाच्या अतिशहाणा त्याच्या अंतःकरणामध्ये भाव असतो महाराज. एखाद्या गोष्ट सांगू नको म्हटलं का तो कोणच सांगते महाराज. का बरं? त्याला ते आतूनच उकळी येते महाराज. तशी जयद्रथाला उकळी आली महाराज. काय उकळी आली? त्याला वाटलं आता कसं अर्जुन मोर ते बघितलं पाहिजे ना. काय केलं पाहिजे? जयद्रथाला लपून ठेवलं होतं महाराज. सगळ्या रथी महारथीने जयद्रथ लपून ठेवलं. सांभाळून भगवान परमात्म्याने काय केलं महाराज, मायेने सूर्याचं आणि चित्ता रचायला लावले अर्जुनाला. चित्ता रचल्याबरोबर काय झालं महाराज, जयद्रथाला कुठं दम पडला. जयद्रथ आलाच महाराज. कुठं आला? कसा आपल्या शत्रूचा नाश होतो बघण्याकरता. बघायला आल्याबरोबर काय, सकाळपासून दुपारपर्यंत 2-3 वाजेपर्यंत जयद्रथ सापडत नव्हता. ना मग अर्जुनाला कंटाळा महाराज. सूर्य अस्तमाला गेल्यानंतर अर्जुनाचा पण होता. अर्जुनाने अस्तमाला गेला, चित्त रचली, चित्तेमध्ये आता पेटवलं आणि आता चित्तामध्ये उडी मारायची हे बघण्याकरता जयद्रथ आला. आणि अर्जुन भगवान परमात्म्याने फक्त आपलं मायाचं आश्रय काढून घेतलं. आणि सूर्य काय झालं, भगवान परमात्म्याने सांगितलं, अर्जुना हा सूर्य आणि हा जयद्रथ. त्यावेळेस म्हणजे किती अर्जुनाला सांभाळतो मला हे सांगायचं मला. का? भक्तावरती किती प्रेम करतो, भक्तावरती आपल्या भक्ताला किती प्रेम करतो. हा सूर्य आणि हा जयद्रथ आपण गेला महाराज, त्या क्षणाला जयद्रथाचं मध्ये एवढं सांभाळतो महाराज, एवढा अर्जुनाला वर प्रेम करतो. आता काय होतं महाराज, एखाद्या मनुष्याला गावामध्ये जास्त महत्व, जास्त प्रेम केलं तर मग त्याच्याविषयीची मत्सरचा द्वेष तयार होतो. काय तयार होतो? आपोआप होतं. काहीच करायचं, फक्त चांगलं काम करा.
गावामध्ये फक्त तुम्ही एखादं चांगलं काम करा, तुम्हाला दुश्मन आपोआप तयार होतील. काहीच करायची गरज नाही, फक्त चांगलं काम करा. गावात करा, चांगल्या एखाद्या ठिकाणावर. तुम्हाला विरोध करायचा असेल, तुम्हाला विरोधक तयार करायचा असेल तर काहीच करू नका. अतिशय सोपी साधना. फक्त चांगलं वागा, चांगलं काम करा, तुम्हाला विरोधक आपोआप तयार होतात. काहीच करण्याची गरज नाही. तसंच असतं मला विरोधकांना. अहो असं झालं मग त्या अर्जुनाविषयीचा द्वेष निर्माण होऊ लागला. अर्जुन फक्त चांगलं कार्य करतो. अर्जुन भगवान परमात्म्याचे चिंतन करतोय, भगवान परमात्म्याची साधना करतो, म्हणून त्याला दुश्मन तयार होतात. असं झालं महाराज, असं त्रास होतो मला. फक्त चांगलं काम करा, चांगल्या गोष्टी केल्या की आपोआप दुश्मन तयार होतात. त्याला काही वेगळं, तुम्हाला वेगळं झाड लावायची गरज नाही, वेगळं पीक काढायची गरज नाही, ते आपोआप पिकते मला. विरोधक आपोआप तयार होते. जसं अर्जुनाचे इतके चांगले कार्य होते महाराज. अर्जुन भगवंतावरती, सर्व अर्जुनावरती भगवान परमात्मा प्रेम करत असताना सुद्धा अर्जुनाविषयीचे द्वेष करणारे भरपूर तयार झाले. अनेक तयार झाले, अनेकांचा नाश केला त्याने, स्वतः सगळ्यांचा नाश केला. पण नाश करण्याकरता आल्हादनी शक्ती असणारा भगवान परमात्मा त्याच्याबरोबर आहे. हो, अर्जुनावर इतकं प्रेम केलं ना, तेवढं द्रौपदीवर पण केलं मला. तो सगळ्याच भक्तावर करतो. त्याचं काय, भीमावरती सुद्धा अर्जुनात भगवान परमात्म्याचं प्रेम आहे. कोणावरती? भीमाला सुद्धा प्रेम करणं. भीमा इतका, भीमासारखा, आता भीमाचा मुख्य उद्देश आहे फक्त खाणे, पण भगवान परमात्म्यावरती प्रेम करत होता. एकदा काय झालं, शंकराच्या देवळामध्ये भीमरा दररोज भगवान परमात्म्यात भीमाचा आवाज, जाडा बसाडा, जाणं गाणं खाणं, ज्याचं शरीर तब्येत, त्याला गाणं, त्याचं आवड होतं, भगवंताविषयीचं प्रेम होतं. भीमाने काय केलं, की महादेवाच्या शंकरामध्ये मंदिरात गेला आणि तिथं दररोज भगवान शंकराची, म्हणजे भगवान परमात्म्याचे चिंतन करायचं, गायन करायचं. काय करायचं? गायन एक कला आहे. गायन भगवान परमात्म्याची साधना करण्याचं, भगवंतापर्यंत जवळ जाण्याचं सगळ्यात जवळचं जर काही साधन असेल तर संगीत आहे. संगीतानं भगवान परमात्मा लवकर प्राप्त होईल, जाता येईल. भगवान परमात्म्यापर्यंत जाण्याची सवयचं शॉर्टकट रस्ता म्हणजे संगीत आहे. संगीताला चालू भगवान भीमाचा आवाज ऐकतो, जाड भडाला, त्याचा काही शोध नाही, खर्च नाही, त्याला कोणतीच पट्टी नाही. आणि आपले सगळे पट्टीतले गाणारे असल्यामुळे म्हटलं होतो. भीमाचं गाणं होतं महाराज, भीमाचं बेसूर गाणं होतं. पण ते काय करायचं, भगवान शंकराचं एक जंगलामध्ये जे मंदिर होतं, तो तिथं त्याचं रोज नियमानं भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन गायन करायचं. गायन करायचं. एक दिवस काय झालं, मला एका कुंभाराचं गाडं हरवलं. काय हरवलं? कुंभाराचं गाडं हरवलं. ते गाडं शोधत शोधत ते जंगलापर्यंत गेलं. कुंभार गाडं. त्याला त्या मंदिरातून आवाज आला. कोणाचा? हां, अहो भीमाचा आवाजच नाही आला, त्याला गाडवाचा आवाज आला. असं त्या कुंभाराला वाटलं मला. मंदिरामध्ये आवाज, गायन कोण करत होतं? मंदिरामध्ये गायन भीमदादा करत होते. पण आवाज कोणाचा आला? कुंभाराला. इतका तर बेसूर नाही ना आपण. म्हणून कुंभार दादा जवळ घ्या. त्या मंदिरात गेलं, डोकून पाहिलं तर आतमध्ये गाडं होतं. काय होतं? हां, भीमदादा. हे घाबरलं, पळू लागलं. हे का पळवतं मला? पण भीमदादाची भीती सगळ्यांनाच होती मला. त्याच्या एका गतीच्या फटक्यात कुंभारदादा म्हणून, थांब रे. ते थांबलं मला. का बरं पळून चाललं तू? खरं सांग, का पळतो तू? आता कुंभारदादाला सांगावं, खरं सांगावं तर भीम मारल्याशिवाय राहत नाही, आणि खोटं सांगलं तरी भीम सोडणार नाही. मग काय कर? त्यांनी भीमाला अभय मागितला होता. भीमदादाला अभय मागितलं की मला मारायचं नाही, मी फक्त खरं ते सांगितलं तर मला मार. दिलं म्हणलं तुला अभय, सांग. अभय दिलं म्हणलं, काय झालं, माझं 2 दिवस झालं गाडं हरवलं आहे, आणि ते गाडवाच्या शोध करत होतो. मी गाढवाचा शोध करत होतो. पण शोध ह्या मंदिराजवळ आल्यानंतर मला माझ्या गाढवासारखा आवाज ऐकायला आला. कोणासारखा? माझ्या हरवलेल्या गाढवासारखा आवाज ऐकायला आला. म्हणून मी पाहायला आलो, माझं गाढव आतमध्ये आहे का असं. पण ते गाढव नव्हते तर तुम्ही होते. दादा, भीमदादा, मला क्षमा करा, मला माफ करा. जा म्हणजे जा. म्हणजे माझा आवाज कोणासारखा आहे? भीमदादा काय म्हटलं? माझा आवाज कोणासारखा आहे? हां,
गाढवासारखं आहे ना. मग भीमदादाने गायन बंद केलं मला. काय केलं? भीमदादाने गायन बंद केलं. भीमदादाने गायन बंद केलं. 4-5 दिवसाने भगवान परमात्मा पुन्हा द्वारकेवरून हस्तिनापूरला आला. आणि हस्तिनापूरला आला तर भगवान परमात्म्याची तब्येत अशी अशक्त झाल्यासारखं. का अशक्त झाली? म्हणून भीमदादाने विचारलं, अरे तुला 16,108 बायका आहे, तुला एवढं खाणे पिणं घालणारे बायका, तरी तू असं किरकोळ काय झालास? भगवान परमात्म्याला भीमाने विचारलं, अरे तुला 16,100 बायका आहे, 108 बायका असून तुला एवढं खाणे पिण्याचं असून तुला अशक्त काय झालंस? तेव्हा मी माझ्या बायको मला भरपूर खायला घालतात, पण आज त्याने अशक्त नाही झालो. अशक्त दुसरंच कारण आहे. काय अशक्त कारण? महाराज, अरे तुझं गायन बंद झालं, मी अशक्त झालो. हा कसं काय? अति श्रद्धेने भावाने तू सर्व भावे समर्पण करून माझं गायन भजन गायत होता. सर्व भावाने तू मला शरण आलेला होता आणि तू मला सगळ्या भावाने गायन करतोय आणि ते भाव माझ्यापर्यंत पोचत होता. आणि तू गायन बंद केल्यापासून मला काही बायका भरपूर आहे, खाणं भरपूर आहे, पण मला तुझा भाव, तुझ्यासारखा भाव भेटेना. तुझ्यासारखं मला श्रवण करणारा भक्त भेटेना. तुझ्यासारखं भक्त मला भेटेना. तुझ्यासारखं गायन करणारा भक्त मला भेटेना. म्हणून मी आसक्त झालो. एवढं प्रेम करतो महाराज भक्तावर. किती किती प्रेम करतो महाराज. भीमावर सुद्धा प्रेम करतो. हा प्रेमळच आहे महाराज. हा भगवान परमात्मा प्रेमच करतो, पण प्रेम करण्याच्या पात्रतेचं आपण व्हायला पाहिजे. भगवान विठोबाचा कैसा प्रेम भावा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावा. कैसा प्रेम भाव. आपणच देव होय गुरु. ते गुरुच होतो महाराज. त्याचे गुरुची गुरु आहे महाराज. भगवान परमात्माच आपल्यावरती कृपा करतो, आपल्याला सद्गुरू पाठवून देतो. आपल्यावरतीच भगवान परमात्मा. उदाहरण म्हणून सांगायचं आपल्या जवळच नाही, जवळचे निळोबर यांचं उदाहरण आहे. ठीक आहे, सगळ्यांचं परिचय ऐकण्याचं उदाहरण आहे. ऐकत जा, कायम ऐकत जा. ऐकून ठेवा. ऐकून नाही महाराज, तसं वागण्याचा प्रयत्न करा. का प्रयत्न करायचा महाराज? निळोबरायांना भगवान परमात्मा करतो भगवान परमात्मा समक्ष स्वतः अगोदर दर्शन देतो. कशामुळं? निळोबरायांनी चिंतन केलं महाराज संतांचं. तुकाराम नावाचा जप केला. भगवान परमात्म्यावरती ऋण झालं आणि ऋणातून उतराय होण्याकरता भगवान परमात्मा निळोबरायांच्या समोर आला. तर निळोबरायांनी सुद्धा स्वीकारलं नाही. का स्वीकारलं नाही? तर जीवनामध्ये सद्गुरूची गरज आहे आणि आपल्याला पुन्हा आपल्या सगळ्यांना सद्गुरूचीच गरज आहे. आणि सद्गुरूच आपल्याला देवाचा निवडा करतात. देव देव म्हणता शिनदे माझे मन. नामदेव महाराजांचा मागे मन शिंत महाराज देव देव म्हणून. पण कोण ऐसा येईल महाराज? सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येईल. नामा म्हणे त्याने आपल्या जीवाचा कल्याण होईल. देव देव म्हणता शिनदे माझे. पाणी आणि पाशाने जेते येते. जिकडं पाहावं तिकडं जावं, कोणाला सगळीकडे पाणी दगडच आहे. तर सद्गुरू कधी भेटेल? काही ऐशे दशा येईल माझ्या अंगात. चित्त पांडुरंग झुरत असे, कशी आधी माझ्यावर दशा येईल? अशी दशा होण्याकरता आपल्याला चिंतनामध्ये राहावं लागेल. साधू संतांचा आपल्यावरती आशीर्वाद असावं लागेल. भगवान परमात्माची आपल्यावरती कृपा असावं लागेल. आपल्यावर अशी दशा प्राप्त झाली पाहिजे. आपल्याला अशा दशेमध्ये, म्हणजे अशी दशा म्हणजे कोणती?
चित्त झुरलं पाहिजे. आपल्याला झुरायची सवय नाही, आपण दुसऱ्याला झुरायला लागतो, एवढाच फरक आहे. आपण स्वतः झुरत नाही, आपण दुसऱ्याला झुरायला लावतो. काय करतो? दुसऱ्याला झुरायला लावल्याने महाराज आपल्याला खूप आनंद होतो. तो आनंद काहीच कामाचा नाही महाराज. त्याला सांगू का, त्या आनंदाला आसुरी आनंद म्हणायचा. कोणता आनंद? आसुरी आनंद आहे. आपल्याला आसुरी आनंद क्षणपुरता असतो. आज त्याला आपण झुरायला लावलं ना, मग आपण असं आहे महाराज, या प्रकृतीचा एक नियम सांगतो अजून एक. काय नियम महाराज? या प्रकृतीमध्ये तुम्हाला दुसऱ्याला तुम्ही जे द्याल ना, मग कोणतीही गोष्ट द्या, चांगली द्या वाईट द्या, ती तुम्हाला पुन्हा परत घ्यायची आहे. काय घ्यायची आहे? घ्यायची महाराज, सुट्टीच नाही तिथं. कारण ते फक्त तुम्हाला आज देताना खूप आनंद होतो, एखाद्याचा अपमान करताना खूप आनंद होतो, एखाद्याच्या मनाला अंतःकरणाला दुखवेल असं बोलताना खूप आनंद होतो, एखाद्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयीचं त्याच्या अंतःकरणाला किती दुःख वेदना होतील याची काळजी करत नाही, पण बोलतोय महाराज. बोलताना खूप आनंद होतो, पण ते असा विचार करत नाही आपण ज्याला बोलतो त्याला किती दुःख होत असेल, त्याला किती अंतःकरणाला वेदना होत असतील, त्याच्या अंतःकरणाला किती त्रास होत असेल, असं आपण काही विचार करत नाही, पण बोलतच राहतो. हरकत नाही, आज त्याचे दिवस आहे, पण उद्या काय होणार महाराज? परवा काय होणार? अहो ते रिटर्न घ्यावं लागणार. मग त्यावेळेस तुमची क्षमता असली पाहिजे ते स्वीकारायची, ते तुमची क्षमता असली पाहिजे. आज तुम्ही दुसऱ्याला जे द्या ते तुम्हाला एक ना एक दिवस परत घ्यावं लागणार आहे. फक्त त्यावेळेस तुम्ही थांब घ्यावं लागेल. मग तुमची इच्छा असो अथवा नसो, तुमची इच्छा नाही ना स्वीकारायची तरी ते घ्यावंच लागणार आहे. कारण ह्या मृत्यू लोकाचा नियम आहे, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती. जे कर्म करू ते भोगण्याकरता यावंच लागणार आहे. मग आपल्याला जर जे भोगण्याकरता यावंच लागणार आहे, तर मग का आपण भगवान परमात्म्याचं चिंतन करत नाही? अहो भगवान परमात्म्याची साधना करा, भगवान परमात्म्याची शरणागती करा. का स्वीकार? मग तेच परत येईल ना आपल्याला. काय नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू, नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू, नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबाला गाऊ, नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबाचे गाऊ. आपे दैवते, आपे दैवते, आपे दैवते, दैवते, नाथ विठोबा, गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे श्याम. आम्ही दैवाचे दैवत दास पंढरी रायाचे दास, नाम गाऊ नाम घ्याऊ, नाम विठोबाशी भाऊ. अहो नाम विठोबाशी व्हायला ते परत भेटेल ना आपल्याला? का नाही भेटणार? भगवान परमात्म्याचा बी स्वभाव असा आहे. भगवान परमात्म्याचा स्वभाव घेशी तेव्हा देशी आईचा असशी उदार. तो घेतो तरच देतो, आपण दिलं पाहिजे ना. आपण द्या, आपल्याला परत घ्यायचंय. फक्त घेताना काय करा? आपण देताना चांगलं द्या. आपण देताना जर चांगलं दिलं तर घेताना त्रास होणार नाही, आणि घेताना त्रास झाला नाही तर मग भगवान परमात्म्याचं स्वरूप आपल्याला प्राप्त होईल. आणि भगवान परमात्म्याचे चिंतन करता करता भगवान परमात्म्याच्या बालपणीचा सवंगडी भेटला महाराज. बालपणीचा सवंगडी महाराज ज्यावेळेस सांदीपणी आश्रम ऋषीमध्ये भगवान परमात्मा सांदीपणी ऋषीकडे गुरु म्हणून, शिष्य म्हणून गेला राहायला. बघा, देवाला गुरु करावं लागतं महाराज. अनंतकर महाराज देवाला सुद्धा गुरु करावा लागतो. आपल्याला सुद्धा गुरु केलाच पाहिजे महाराज. देवाने गुरु का केला असेल? प्रभू रामचंद्राने वशिष्ठ गुरु केले महाराज. प्रभू रामचंद्रानं विश्वामित्र गुरु केले.
प्रभू रामचंद्रांनी गुरु का केले? एक दिवस असाच प्रसंग आला महाराज. प्रभू रामचंद्र आणि वशिष्ठ महाराज दोघजण बसलेले आहेत. वशिष्ठ गुरु आहेत, रामप्रभू शिष्य आहेत. समोर बसले महाराज. ते एकमेकांना प्रश्न काढले. गुरुला प्रश्न करत जा. शिष्याचं कर्तव्य आहे गुरुला प्रश्न करत जा. शिष्याने प्रश्न केला तर गुरुला त्याचे उत्तर देण्याचा आनंद वाटतो. एक दिवस प्रभू रामचंद्र वशिष्ठाजवळ बसलेले आहेत आणि वशिष्ठाजवळ बसले आणि वशिष्ठाजवळ बसल्यानंतर म्हणले, हे ब्रह्म ब्रह्म काय असेल तर सांगा तरी मला. कोण म्हणते? हा, गुरु शिष्याचं नातं आहे. प्रभू रामचंद्राचं आणि वशिष्ठांचं गुरु शिष्याचं नातं आहे. गुरु शिष्याचं नातं आहे. आणि एक दिवस प्रभू रामचंद्राने वशिष्ठांना विचारलं. वशिष्ठ महाराजांनी सांगित असताना मला ब्रह्म म्हणजे नेमकं काय ते तरी एकदा सांगा. काय असतं ब्रह्म? ब्रह्म काय असतं मला? वशिष्ठ म्हणजे काय? वशिष्ठाने विचार केला. बरं, प्रभू रामचंद्र कोण आहे? प्रभू रामचंद्र ब्रह्मच आहे. प्रभू रामचंद्र भगवान कृष्ण परमात्मा सुद्धा ब्रह्मच आहे. ब्रह्मच आहे, ब्रह्मचाच अंश आहे. आणि वशिष्ठांना विचारते ब्रह्म काय असतं? वशिष्ठाने फक्त त्या प्रभू रामचंद्रांना फक्त बघत राहिला. काय केलं? प्रभू रामचंद्रांकडून वशिष्ठ महाराज फक्त बघत राहिले. काहीच बोलले नाही. एकही अक्षर बोलले नाही. फक्त बघत राहिले. 5-10 मिनिटं झाले. 5-10 मिनिटं झाले. प्रभू रामचंद्रांनी परत प्रश्न केला, हो महाराज, ब्रह्म म्हणजे काय असतं ते सांगा ना. वशिष्ठ काहीच बोलले नाही. वशिष्ठ फक्त त्यांच्याकडेच पाहत राहिले. कोणाकडे? प्रभू रामचंद्राकडेच पाहत राहिले. 5-10 मिनिटं झाले. हो, मी तुम्हाला काय प्रश्न करतोय? ब्रह्म काय असतं सांगा ना. वशिष्ठांनी मग विचारलं. वशिष्ठांनी उत्तर दिलं महाराज. मग मी आतापर्यंत 10 मिनिटं मी काय करत होतो? अरे तूच ब्रह्म आहे ना महाराज, साक्षात ब्रह्म आहे ना. अहम ब्रह्मास्मी या सृष्टीवरती आला, तूच ब्रह्म आहे. आणि तुझं काय वर्णन करावं? ब्रह्माचं वर्णन करण्याकरता आपल्याकडे शक्ती आहे का? आपण जीव आहोत. जीवाने ब्रह्माची शक्तीचं वर्णन करता येईल का? जीव हा ब्रह्माचा अंश आहे. ममैवांश जीवलोके जीव भूता सनातना म्हणजे षष्ठानी इंद्रिय आणि प्रकृती स्थानिक वर्षाची मुंगीपासून तर ब्रह्मांडापर्यंत सगळे जीव आहोत. आणि मग ब्रह्माची काय व्याख्या करायची महाराज? काय ब्रह्माबद्दल बोलायचं? पण असं आहे, गुरु केल्यानंतर ब्रह्म व्यक्ता होतो. स्तोत्री असावा, गुरु सुद्धा स्तोत्री असावा, न्यायाचार्य असावा. त्याच्याकडे ब्रह्म दिवस रात्र भगवान परमेश्वराचं चिंतन असावं. नित्यानं नामस्मरण करणारा असावा. असा गुरु करावा. सांदीपनी ऋषी म्हणजे हा सांदीपनी ऋषीचं मला वाटतं मी काल तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगितलं. पुन्हा एकदा सांगतो मला. सांदीपनी ऋषीच्या आपल्या श्रीगुरूंच्या आश्रमामध्ये गुरुकुलामध्ये शिकत असताना श्रीगुरूची नित्यानं सेवा करायची. आणि सेवा करत असताना रोज त्या स्वामींचे आपल्या गुरूंचे पाय दाबायचे, पाय चेपायचे. आणि गुरुजी म्हटले की आता सांदीपनी झोप, तर मग सांदीपनी झोपायला जायचे. पण एक दिवस काय झालं, गुरुजींना झोपच लागून गेली. पाय दाबतच राहिले, पाय चोपतच राहिले महाराज. आणि सकाळ दिवस माळापर्यंत ब्रह्ममुहूर्तापर्यंत सांदीपनी ऋषी पाय दाबत होते. आपल्या गुरुच्या पायाची सेवा, चरणाची सेवा करत होते. मग ब्रह्ममुहूर्ताला उठण्याची सेवा असल्यामुळे उठले. आणि उठले तर पाहिलं तर हा सांदीपनी जागाच आहे. सांदीपनी जागाच आहे. सांदीपनी जागा असल्या कारणानं ते ऋषी विचारलं, काय तू झोपलं नाही? महाराज तुम्ही कुठे आज्ञा दिली मला झोपायची? मला तुम्ही आज्ञा दिलीच नाही म्हणून मी झोपलोच नाही. झोपलो नाही. मग त्या सांदीपनी ऋषींच्या गुरुजींनी त्याला आशीर्वाद दिला. आज तू माझे पाय दाबलेस ना, आज तू माझे पाय दाबले ना, एक दिवस जगाचा बाप येऊन तुझा पाय दाबेल महाराज. कोणाचं वाक्य आहे? वाक्य कोणाचं आहे? गुरुचं वाक्य महाराज. आणि गुरुचं वाक्य खरं आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु. देवच गुरु होऊन येतो महाराज. निळोबरायांचं उदाहरण आहे, तुकोबरायांचं उदाहरण आहे, अनेक उदाहरण आहेत महाराज सांगण्यासाठी. देवच गुरु होऊन येतो. आणि देवालाच वाक्य, देवाला सद्गुरूचं वाक्य खरं करणार
करण्याचं काम देवालाच करावं लागतं. हा देव आणि सद्गुरू वेगळेच नाही, एकच आहे. देव सद्गुरूमध्ये भेदच नाही, एकच आहे. सांदीपनी ऋषींना आपल्या गुरूंचे आशीर्वाद पुरण्याकरता भगवान परमात्म्याला असे सगळं कृत्य करावं लागतं. हे भगवान परमात्म्याचं आता खरं सांगू का राजू काका, तुम्ही आता सगळे माझे बालपणचे मित्र आहात, पण परमार्थामध्ये फार श्रेष्ठ बरे, फार त्यागी माणसे देव. कुठे कार्यक्रम असेल ना, डॉक्टर परमपूज्य आदरणीय आमचे डॉक्टर विकासानंदजी महाराजांचे कुठे कार्यक्रम असेल की जण मोटरसायकलवर जातात मला. त्यामुळे मला त्याच्याबद्दल अभिमान वाटतो. कोणतंच सेवा सोडत नाही मला. म्हणून आजही त्यांनी माझ्यासाठी किंवा स्वामींच्या दर्शनाला कोण आले तुम्हाला धन्यवाद देतो. पण तुमच्यासमोर उदाहरण सांगतो मला. काय सांगतो मला, सांदीपनी ऋषींना, सांदीपन ऋषींच्या गुरुची सेवा जशी भगवान परमात्म्याला पाय चेपावं लागले ना, त्याच्यावरचं माझं एक छोटंसं उदाहरण सांगतो. माझ्या जीवनातला घडलेला प्रसंग सांगतो. आता याच्यात थोडा अभिमानाची बात होईल किंवा कोणी गर्व मानू नका, अभिमान नाही. पण माझे सद्गुरूंचं वचन पूर्ण करण्याकरता काय करतो भगवान परमात्मा, हे छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. 2019 साली आम्ही वृंदावनाला गेलो. असंच अधिक मासाचा महिना होता. अधिक मासाच्या निमित्तानं कुऱ्हे महाराजांची कथा होती. राजू काका आणि आम्ही बरोबर होतो, म्हणून तुझ्यासमोर बोलते आता. तू, मी आणि आमचे हे साळुंके काका, आपले जे काय नाव त्यांचं, आपले हे त्यांचे साळुंके, एकनाथ साळुंके, आम्ही तिघजण एकाच रूममध्ये होतो. बरं, आम्ही वृंदावनला गेलो होतो. असंच म्हणजे अधिक मासाच्या निमित्तानं आम्ही वृंदावनाला गेलो आणि तिथं कुऱ्हे महाराजांची कथा होती आहे ना. आणि कुऱ्हे महाराजांची कथा होती. आपल्याला प्रदक्षिणा करण्याकरता आपल्याजवळ मूर्त्या दिल्या. माझ्याकडे कृष्ण कल्लाईची लल्लाईची मूर्ती दिली डॉक्टर बाबांनी, माझ्या हातात दिली. आणि आपण प्रदक्षिणा करण्याकरता बाकी विहारच्या मंदिरामध्ये गेलो. बाकी विहाराच्या मंदिरासमोर आम्हाला थोडंसं 2-5 मिनिटं उशीर लागले. आम्ही सगळेजण मूर्ती घेऊन बसलेलो आहे की नाही. माकडं ओढतात आहे की नाही, माकडं पडायचे, आम्ही ते दाबून धरायचं आम्हाला. पण काय झालं, त्या बाकी विहाराच्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर काय कृपा असते ते सांगतो. काय कृपा घडते महाराज. बाकी बिहारीच्या मंदिरासमोर जसे आता स्वामींची मूर्ती मला दिसते ना, अशी बाकी बिहारीची मूर्ती मला समोर दिसते. आणि माझ्या हातामध्ये बाकी बिहारीचीच मूर्ती आहे. तसं कृष्ण कन्हैया इथं ठेवला, अशी मूर्ती माझ्याकडे आहे, माझ्या हातात आहे. माझ्याबरोबर डॉक्टर बाबा आहेत, इकडच्या बाजूने कुऱ्हे बाबा आहेत, आम्ही सगळेजण, राजू काका पण आहे, आम्ही सगळेजण त्या मंदिरामध्ये होतो. आणि डॉक्टर महाराज मला तिथं म्हणले, शहाणे महाराज तुम्ही सुद्धा भागवत कथा करा. कुठं म्हणले, 2019 सालची गोष्ट आहे. हा साक्षी पुरावा आहे माझ्यासमोर. 2019 सालाला त्याच्यानंतर लॉकडाऊन पडलं मला, ठीक आहे. लॉकडाऊन पडल्यामुळं काय झालं, सगळे वाताहत झाले मला. पण 2022 मध्ये असा योग घडून आणला भगवान परमात्म्याने, असं काय ते मला सांगता येणार नाही. माझी पहिली कथा आहे ना, ही वृंदावनातच झाली. मला कोणाच्या शब्दावर झाली, कोणाच्या, माझ्या सद्गुरूंच्या कृपेनं मला भगवान परमात्म्याच्या दारातच सेवा करण्याची पहिला योग प्राप्त झाला. कुठे झाला, माझी पहिली कथा वृंदावनातच झाली. मला का झालं, माझ्या सद्गुरूचा शब्द आहे ना, माझा नाही, मी काहीच नाही महाराज, मी काहीच नाही. मी माझ्या सद्गुरूच्या चरणावरती समर्पण केलेलं आहे. त्यांचा शब्द खरा झाला. कोणाचा, माझ्या सद्गुरूचा शब्द खरा झाला. माझी पहिली कथा वृंदावनातच झाली. का झाली, असं ते महाराज सांदीपनी ऋषींना सुद्धा त्यांच्या गुरुचा शब्द होता, म्हणून भगवान परमात्म्याला त्यांचे पाय दाबायची वेळ आली. भगवान परमात्मा जो सामान्य आहे का, करतो महाकर्मिक अकर्तो अन्यथा करतो, माझा सर्व शक्तिमान भगवान परमात्मा आपल्या गुरुचे पाय चेपतोय. का बरं असं होतं, सद्गुरूचा आशीर्वाद पाहिजे, श्रीगुरूंची कृपा असली पाहिजे. तुम्ही मगाच प्रमाण दिले महाराज, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु. अहो देवालाच गुरु होऊन यावं लागतं. आणि देव गुरु वेगळाच नाही महाराज, एकच आहे. आज माझ्यावरती ज्यांची कृपा आहे महाराज, परमपूज्य आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ,
यांच्या कृपा आशीर्वादाने मी तुमच्यासमोर कथा सांगतोय. पण माझ्या जीवनामध्ये म्हणजे माझ्या जीवनामध्ये भरपूर मोठ्या मोठ्या हस्तींचं माझ्यावरती कृपा आहे महाराज. त्याच्यातलं माय 4-2 नावं सांगू का तुम्हाला महाराज? मला भगवद्गीतेची पाठ देणारे तुकाराम शास्त्री आहे, वेदांताचार्य तुकाराम महाराज शास्त्री, आणि त्यांचेच अनुयायी आहेत ज्यांनी आम्हाला भगवद्गीतेची संता दिली ना, फार मोठे आहेत महाराज. सांगू का ना? परमपूज्य आदरणीय वंदनीय डॉक्टर नारायण महाराज जाधव यांनी माझ्या भगवद्गीता मला शिकवली महाराज. त्यांनी सुद्धा आमच्याकडं नारायण महाराजांनी आम्हाला 1978 साली, कधीची गोष्ट सांगते मी तुम्हाला, हे माझे समोरच बसते महाराज. 1978-1979 साली मला त्यांनी भगवद्गीता शिकवली. कोणी? डॉक्टर नारायण महाराज जाधव. आजही आमच्यावरती कृपा आहे त्यांची. माझ्या जीवनामध्ये छोटू नाना म्हणून आमच्या भागातले फार मोठे महात्मे होऊन गेले महाराज. जे महात्मे महिपती महाराजांचे वंशी आहेत महाराज. महिपती महाराज, ताराबादचे महिपती महाराज आहेत ना, त्यांचे वंश जे छोटू नाना, त्यांचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीमागे. म्हणजे मी कोण आहे? किरकोळ आहे महाराज. त्यांच्या आशीर्वादानं माझं चालू आहे महाराज. माझं काहीच नाही मला. आणि मी हेही सांगतो महाराज, इथं बसले म्हणून मी फार शहाणा आहे. माझं आडनाव जरी शहाणे असलं तरी मी शहाणा नाही. आडनाव शहाणे आहे पण नावाप्रमाणे नाही. ही सद्गुरूची साधू संतांची कृपा आहे. मी तेच सांगायचं महाराज, स्वामींची कृपा आहे. काय? मी स्वामींच्या दरबारात बसलो ना, तुम्हाला सांगतो, स्वामींच्या कृपा असल्याशिवाय ही घटना घडू शकत नाही. स्वामींची सुद्धा इच्छा आहे, स्वामींची सुद्धा कृपा आहे. स्वामींच्या दरबारात आता ही माझी 3री कथा आहे. म्हणजे हे करून घेणारे स्वामी. मी काय म्हणायचं महाराज? मी म्हणतच नाही, ही स्वामींची इच्छा आहे. स्वामींच्या इच्छेने होत आहे, माझ्या इच्छेने काहीच होत नाही. त्यांच्या दरबारात मला अशी सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. ही 3री संधी महाराज. आणि शिवाय हे पण तुम्हाला माहिती आहे, सगळ्या गोष्टी सगळ्या सुरेगाववासियांना माहिती आहे. मी कुठल्या प्रकारचा तुमच्याकडून मोबदला मागितला नाही, कुठल्या प्रकारचा तुमच्याकडून स्वार्थ मागितलेला नाही आणि मागणारही नाही महाराज. कोणत्याच प्रकारचं मागणार नाही. फक्त माझ्या नावावरती फक्त खोटं काही करू नका. तर बुवा हे शहाणे कथा करतात, कीर्तन करतात, कशा करतात, नावं करतात. आणि नावाची गरजच नाही मला. मी फार मोठा करून ठेवण्याचं स्वामींनी योजना करून ठेवलेली. मी काहीच नाही केलं मला. स्वामींनी योजना करून ठेवलेली, मला मोठं करायचं, लहान करायचं आहे. माझ्या सद्गुरूंनी माझी योजना करून ठेवली, लहान ठेवायचं, मोठं ठेवायचं. का? फक्त जीवनामध्ये सद्गुरूची गरज आहे, जीवनामध्ये साधूची गरज आहे. आणि आपल्याला साधू संघ झालेला, स्वामींसारखे संत आपल्याजवळ आहेत, स्वामींसारखे संत आपल्याजवळ आहेत. त्यांनी जर कृपा केली ना महाराज, तर तुम्हाला जगातली कोणती शक्ती अडवू शकत नाही. कोणती शक्ती अडवू शकत नाही. कोणी विरोध करू द्या, कोणी विरोध करू द्या तुम्हाला, तर सद्गुरू आपल्या पाठीराखा. ठीक आहे ना? आपला जर सद्गुरू पाठीराखा असेल ना, कोणाचीच गरज नाही. तसं परमात्मा संदीपनी ऋषीच्या सेवेत असताना त्यांना एक मित्र भेटला मला. काय झालं? मित्र आपले बालपणीचा मित्र असतं मला, त्याच्याजवळ सगळं असतं महाराज. त्याला सगळे त्याचे गुण माहिती असतात, अवगुण माहिती असतात. काही नाही, बालपणीच्या मित्राजवळ सगळं असतं बरं का. बालपणीचा एखादा फार मोठा कलेक्टर झाला ना, फार मोठा महात्मा झाला किंवा कलेक्टर झाला ना महाराज, पण बालपणीचे मित्र गेल्यानंतर काय होते? काय होते? हे ज्याला त्याला सगळ्यांनाच माहिती. आपल्या जवळच्या सगळ्यात त्याला खोडी माहिती, त्याला सगळ्या खतखोडी माहिती असतात. कोणाला? जवळच्या माणसाला, लहानपणच्या मित्रांना सगळ्या खतखोडी माहिती असतात, आहे की नाही? तसं भगवान परमात्मा ज्यावेळेस सांदीपणी ऋषींकडे 6 महिन्याचं विद्या शिकला. किती? 14 कला 64 विद्या भगवान परमात्मा 6 महिन्यामध्ये शिकला. आणि शिकत असताना एक जोडीदार तयार झाला, मित्र तयार झाला. त्याचं नाव सुदामा. काय नाव आहे? सुदामा. आणि सुदामा हा सुदामा म्हणून सामान्य नाही, भगवंताचा भक्त आहे, भगवंताचा जिव्हाळा आहे. पण का झालं महाराज? एक राजा होतो आणि गरीब राहतो, दीन राहतो. का राहतो? याचे कारण माहिती का आपल्याला? कारण शोधलं का आपण कधी? का राहतो? याचं कारण सांगतो महाराज. राजा झाला भगवान परमात्मा कृष्ण, राजा झाला, द्वारकेचा राजा भगवान परमात्मा कृष्ण. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला.
गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे श्याम. सुदामाला दारिद्र्य का आलं त्याचं कारण सांगतो. सुदामा भगवंताचा भक्त आहे, भगवंताचा स्नेही आहे, भगवंताचा मित्र आहे, सखा आहे. तरी दरिद्री का झाला त्याचं कारण सांगतो. सांदीपनी ऋषींना एका राजाच्या राजाने काय केलं, हरभरे दान केले. काय केलं, आणि त्या राजाकडे आलेले जे हरभरे होते ना ते चोरी केले होते. एका चोरानं ते हरभरे चोरले होते. आणि ते हरभरे चोरले आणि ते काय केलं, राजाच्या कोठडीमध्ये जमा केलं. चोरलेले हरभरे पकडले आणि जमा केले राजाच्या कोठडीमध्ये. राजाच्या कोठडीमध्ये ते हरभरे जमा केले आणि तेच हरभरे उचलले आणि सांदीपनी ऋषींच्या आश्रमाला दान केले. काय केलं, हरभरे काय केले तेच दान केले महाराज. पण ते जे चोरी झाली ती चोरी पकडली, राजाने ते जप्त केले आणि जप्त करून ते हरभरे सांदीपनी ऋषींच्या आश्रमाला दिले. काय केलं, आश्रमाला. म्हणजे काय होतं महाराज, चोरीचं अन्न खाल्लं, चोरीचं अन्न खाल्लं तर दरिद्र येतं, दारिद्र्य येतं. काय येतं, दारिद्र्य येतं. बरं, आता ते हरभरे काय झालं, दोघा जणांना सांदीपनी ऋषींच्या पत्नीने काय केलं, भगवान परमात्म्याला आणि सुदामाला सांगितलं वनामध्ये जा आणि जंगलामधून लाकडं तोडून आण. लाकडं तोडून आणल्याबरोबर ते फुटाने दिले महाराज. काय केलं, त्याचे हरभरे द्यायला, हरभऱ्याची पुरचुंटी बांधून दिली सुदाम देवाकडे आणि सांगितलं सुदाम देवापेक्षा मोठा आहे, भगवंतापेक्षा वयाने मोठा आहे. थोडासा मोठा असल्यामुळे काय म्हणलं, तू जरा लहान आहे ना त्याला समजून घे आणि ते काय कर, त्याला त्या भूक लागली का मग घे, याच्यातले हरभरे त्याला दे. कोणाला, बारक्या असणाऱ्या भगवान परमात्म्याला त्यातले फुटाने दे. म्हणून सुदामाने ती पुरचुंटी घेतली. वनामध्ये गेलं, सरपंच तोडत असताना काय झालं महाराज, पावसाचा वारा झाला. पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर काय झालं, ते दोन वृक्षाखाली लपून बसले, संरक्षण करत बसले. संरक्षण करत असताना सुदाम देवाच्या लक्षात आलं बरं का, ते फुटाणे आहे ना, फुटाणे असलेले खाऊ लागल्यावर काय फुटाण्याचा आवाज येतो महाराज, कडाम कडाम आवाज येतो आहे ना. भगवान परमात्मा विचारलं, सुदामा काय करतो, काय नाही, माझं थंडीने आज शरीर उडतंय ना त्याच्यामुळे माझे दात वाजतात. काय करतात, थंडी वाजते ना, पावसाने भिजलेलं आहे ना, थंडी वाजते, माझं शरीर थरथर कापतंय म्हणून दातावर दात आला तर त्याचा आवाज येतोय. फुटाणे खाऊन झाले, सगळे खाऊन झाले. हा ना, भक्त कसे असतात ते पण सांगतो. ते फुटाणे खाऊन घेतले सुदामाने, ते फुटाणे खाऊन घेतले, संपूर्ण खाल्ले. आणि पाऊस उघडला म्हणून डोळ्या घेऊन आपल्या सांदीपनी ऋषीच्या रस्त्याकडे जायला निघाले. आणि जाता जाता भगवान परमात्मा पण असा खिलाडी आहे महाराज. अरे सुदामा, आपल्याला आई मातेने ज्या फुटाणे दिले ते कुठे रे, दे मला 2-4. मातेने ठेवलीच नव्हती. अरे ते मला आपण ते पावसात त्याने भिजलेलं तिथंच पडले. खोटं बोलतो नाही म्हणतात, खाल्ले. भगवान परमात्मा काहीच नाही बोलला. अगं भगवान परमात्मा काहीच बोलला नाही, निघून गेला, आश्रमात गेला. आश्रमामध्ये पुन्हा पाणी पिऊन वगैरे भगवान परमात्म्याने प्रसाद घेतला आणि झोपून. परिणाम पहा, त्याचा परिणाम का, ते हरभरे कशाचे होते, चोरीचे होते. आणि चोरीचे पदार्थ खाल्ल्यानंतर दारिद्र्य येणार होतं हे सुदामदेवाला माहीत होतं. काय होतं मग, सुदामदेवाला माहीत होतं, जर हरभरे मी खाल्ले मला दारिद्र्य आलं तर चालेल, पण माझ्या भगवंताला दारिद्र्य यायला नको, माझा भगवंत दारिद्र्य व्हायला नको, म्हणून स्वतःवरती घेतलं. मला याला म्हणायची भक्ताची अनन्यता, याला म्हणायची भक्ताची निष्ठा.
भक्त एवढे निष्ठावान असतात, अनन्य भावाने महाराज शरण जातात. का? अनन्य भावाने भगवान परमात्म्याला समोर जातात आणि ते दुःख भगवान परमात्म्याला ते फुटाने चोरी टाकल्याने खाल्ल्याने काय दारिद्र्य येणारच होतं. हे सुदामदेवाला माहीत होतं. सुदामदेवाला माहीत होतं हे चोरीचे फुटाणे हे जर खाल्ले तर भगवान परमात्म्याला दारिद्र्य. आता भगवान परमात्मा ऐश्वर संपन्न भगवान परमात्मा आहे. यश श्री अवतारे ज्याच्याकडे आहेत, यश श्री हे अवतारे सगळे ज्याच्याकडे आहेत, त्यांनी हे जर फुटाणे खाल्ली तर त्याला दारिद्र्य येईल ना, जमणार नाही. त्याच्यापेक्षा मी दारिद्र्य स्वीकारीन. याला म्हणायचं भक्त, याला म्हणायचं मित्र, याला म्हणायचं सखा. स्वतःला दुःख घ्यायचं आणि दुसऱ्याला आनंदात ठेवायची. हे फार एकदा असं झालं मला भगवान परमात्म्याचं फार डोकं दुखत होतं. भगवान परमात्म्याचं फार डोकं दुखत होतं, इतकं डोकं दुखत होतं. सगळ्या अश्विनी कुमार आले, वैद्य आले, सगळे हाकीम आले महाराज, पण भगवान परमात्म्याचं डोकं दुखायचं थांबेल. मग त्यांना एका वैद्याने काय केलं म्हणजे एक उपाय करा, याच्या भक्ताची चरणाची माती घ्याने याच्या कपाळाला लावा, दुखायचं थांबेल म्हणा. काय होईल? याच्या भक्ताची चरणाची माती घ्या, याच्या कपाळाला दुखायचं थांबेल. कोणता भक्त जाईल माती घेऊन आपल्या पायाची? कोणता भक्त जाईल? भगवंताच्या परमात्म्याच्या डोक्याला माती आपल्या चरणाची लावायला कोणता भक्त जाईल? सगळ्यांना भीती वाटते महाराज. एक राधा आहे, राधा. त्याचं दुखायचं जर थांबत असेल ना, मला नरकात जायची वेळ आली ना तरी चालेल, पण माझ्या चरणाची माती घ्या त्याच्या कपाळाला लावा. ही म्हणणारी राधा आहे. काय? ही राधा आहे. मला त्याचं सुख पाहण्याची गरज आहे, मला त्याला आनंद ठेवण्याची गरज आहे. भगवान परमात्म्याला आनंदित पाहण्याची आवड आहे. मला त्रास झाला, मी नरकाला गेले तरी चालेल, पण माझ्या चरणाची माती घ्या आणि त्याला लावा. ही म्हणणारी राधा आहे. तसं सुदामजी आहेत महाराज. सुदामजी सुद्धा काय म्हणतात, मला दारिद्र्य आले तरी चालेल, पण माझ्या भगवान परमात्म्याला सुखरूप त्याचा ऐश्वर्यवान असणाऱ्या भगवंताला कधी दारिद्र्य नको. यशस्वी अवतारी त्याचे गुण आहेत महाराज भगवान परमात्म्याचे. यश आहे, श्री आहे, अवतारी आहे, असं त्याचे गुण आहे. असा गुणवान असणारा भगवान परमात्मा, आणि त्याला मला त्रास झाला तर झाला, पण त्याला होऊ देऊ नये म्हणून ते फुटाने खाल्ले महाराज. आपण लोक बरेच जण म्हणतात महाराज काय दारिद्र्य येते कशामुळं? फुटाने खाल्ल्यामुळं. फुटाने खाल्ल्यामुळे येत नाही महाराज. ते चोरीचे असं नाही, ते सात्विक असावे, शुद्ध असावे. फक्त सात्विक असेल तर मग चोरीचा फरक. सात्विक नव्हते म्हणूनच तर त्याला दारिद्र्य येणार होतं ना. सुदामजीला माहीत होतं. आणि मग ते सुदामजीचं काय झालं महाराज, पुढं भगवान परमात्मा राजा झाला आणि इकडे हे आपल्या पोरबंदरमध्ये रोज भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं. दुसरं काहीच काम करायचं नाही, भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं, साधना करायची. पण तरी काय झालं महाराज, त्याचा दुसरा भाऊ आहे ना, तो राजाची इथं भाटगिरी करायचा. भाटगिरी म्हणजे काय? भाटगिरी म्हणजे कशाला म्हणतात भाटगिरी? चुकली नाही. पगार द्यायचा मी, पगार द्यायचा आणि लोकांमध्ये तुम्ही आमचे महाराज लय भाई हो, आमचा महाराज एकच नंबर. फक्त पगार कोण द्यायचं? पगार द्यायचा, पगार घ्यायचा माझ्याकडून आणि तुम्ही लोकांमध्ये सांगायचं आमचा महाराज एकच नंबर. आमच्या महाराजासारखं याला म्हणायचं भाटगिरी. चुकली वेगळी. भाटगिरी म्हणते मी, भाटगिरी. राजाकडे भाट असतात म्हणजे ते राजाची स्तुती करणारे असतात. राजाची स्तुती करायची. कधी राजा 100% चुकीचा तरी पण त्याला म्हणायचं राजा तुमच्यासारखा माणूस. आता हे सुदामदेव म्हणले महाराज, मी तर बरं का, मी तर देव सोडून कोणाची स्तुती करणारच नाही. इथं कोणाच्या नावाचे उल्लेख करायचंच नाही. स्तुती कोणाची करायची? एका भगवंताची करायची. राजाने त्याला महाराज तू म्हणले भाटगिरी कर, मग तुझा प्रपंच झालं. ते मला मी देव सोडून कोणाची भाटगिरी करायची नाही, मला भगवान परमात्मा सोडून कोणाची स्तुती करायची गरज नाही, काढून दे. मग राजाला राग आला. राजाला राग आला, म्हणला एवढा याचा माज आहे ना, याला याच्या शेजारी पाजाऱ्यानं सगळ्याला आदेश देऊन टाकला, याला अजिबात बिलकुल मदत करायची नाही, काहीच मदत करायची नाही.
आता मग काय झालं मला की दिवसभर जे चिंतन करायचं भगवान परमात्म्याच्या मंदिरात असून जे काही 2-5 रुपयाचं जे काही धान्य मिळायचं त्याच्यावर प्रपंच चालायचं, त्याच्यावरती उदरनिर्वाह करायचा. काय झालं त्याच्यामुळे दरिद्री असल्या कारणानं लोक बघा का ज्याच्यावरती वेळ प्रसंग असताना लोक त्यांना फार टोचून बोलतात मला. एक दिवस काय झालं, एक दिवस त्याच्या पत्नी म्हणते त्यांना, अहो तुम्ही सांगता लोकांना माझा मित्र कृष्ण आहे आणि तो राजा आहे, माझा मित्र कृष्ण आहे, कधीतरी जा ना त्याच्याकडे त्याच्या आणि आपल्या गरिबीविषयी त्याच्याजवळ बोला ना, काहीतरी गरिबीविषयीची मागणी करा, काहीतरी मागा म्हणा. मागण्याकरता गेलं म्हणा. वेळ जास्त झाला का नाही ना, 5-10 मिनिटं जास्त झाले तर चालतील ना. म्हणजे आदेश आहे का, मग 10 वाजेपर्यंत सोडित नाही तुम्हाला, चालेल ना. तुम्हाला किती मिनिटं सांगितले? हां, मग आता 9:20 झाले, मग 9:35 पर्यंत आल्या म्हणजे तर सांग मला काय, मी केवढे बोलत राहील, मला काय तुम्हाला पाठी 2 वाजेपर्यंत ही मांडी नाही मोडणार, विषय बंदच नाही होणार, चालेल काय. सद्गुरूची कृपा आहे, माझं काही नाही, सद्गुरूची कृपा आहे. मला सांगायचं काय कुठपर्यंत आलतो आपण? सद्गुरूची कृपा असते महाराज. पत्नीने विचार केला महाराज. पत्नी म्हणजे अहो तुम्ही म्हणता माझा मित्र एवढा मोठा आहे, एवढा मोठा राजा आहे, मग तुम्ही एका दिवशी जा ना त्याच्यात काय करा, एका दिवशी जा आणि आपल्या गरिबीची याचना करा, काहीतरी मदत मागा. यांनी एक व्रत घेतलं होतं, अयसक व्यास, कोणतंच कोणाला काही मागायचं नाही, कोणत्या दारात द्यायचं म्हणून जायचंच नाही, अशी स्वतःचं व्रत घेतलं सुदामने. आणि ते व्रत घेतल्यामुळं काय झालं, तेव्हा आपण जात असतो जायचं ना. देवाचा पण एक नियम महाराज, देवाकडे जाताना, साधूकडे जाताना, गुरुकडे जाताना मोकळ्या हाताने जायचं. मोकळ्या हाताने गेलं तरी ते पाप लागतं महाराज. मग जाताना काहीतरी घेऊन जा. काय घेऊन जायचं महाराज? भगवंतांनी एक श्लोक सांगितलाय महाराज. कोणता श्लोक आहे महाराज? पत्र पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदा भक्तिपरत स्मशनानी प्रयत्न नव्या श्लोक सांगितलं महाराज. देवाकडे जायचं, साधूकडे जायचं, गुरुकडे जायचं, मोकळ्या हाताने जाऊ नये, काहीतरी घेऊन जा. मग काय घेऊन जायचं? पत्र पुष्प फळ तोयम म्हणजे पाणी, काहीतरी घेऊन जायचं. पत्र पुष्पम फलं तोय यो मे भक्त्या प्रयच्छति, काहीतरी घेऊन जा. पण आता सगळेजण महाराज सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये बेलच बेल आहे, सगळे बेलच वाटत पार, सगळे बेलाने पार पिंड झाकून जाते जाते का नाही? पिंड सगळे झाकून जाऊन दे महाराज. पण तुमच्या अंतःकरणामध्ये जर काहीच बदल नसेल तर तुम्ही घमेलं भरल्या 2 घमेलं बेला काहीच फरक नाही. तुम्हाला बदल करायचा असेल तर अंतःकरणात बदल करा. घमेलं भर बेल वाढली. बेल कोणी तयार केलं? तुम्ही तयार केलं का? बेल कोणी तयार केलं? बेल तयार करणारा तोच आहे, आपण तयार केलं, बरोबर आहे ना. पत्र त्यांनीच तयार केलं, फुल तुम्ही केलं, मोगरा तुम्ही लावला का? तुम्ही लावला, पण तुम्ही तयार केला का? करणारा तोच आहे ना. मग फुलं करणारा तोच आहे. मग आपण कशाला मोठं क्रेडिट घ्यायचं मला? आपण क्रेडिट घेतो फार, सोन्याच्या ताटामध्ये देवाला नैवेद्य घेऊन जातोय फार, सगळं नेऊ द्या मला, तुम्ही सोन्याच्या ताटात न्या, बासमती तांदळाचा भात न्या, काही न्या. पण त्याच्यात जर तुमचा भाव नसेल, निश्चिम उल्हास असेल, हे मजा आठवायचे विषय ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा बोलून सांगतात. मज निश्चिम उल्हास आहे, तुमच्या अंतःकरणाचा उल्हास असेल, मजा अर्पवायचे विषय मला अर्पण्याकरता जर तुमच्या अंतःकरणामध्ये एवढा मोठा तुम्ही वस्तू बनवून आणल्या, पण त्या वाहण्याकरता जर अंतःकरणात भाव नसेल तर काहीच कामाचं नाही मला. अगोदर भाव असावा, अगोदर अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचं प्रेम असावं. अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झाला की भगवान परमात्मा आपल्याचा कृपा करतो मला. सुदामनेची पत्नी आहे ना, तिने विचार केले, म्हणजे तुम्ही भगवान परमात्म्याकडे जा ना, कधीतरी मागा काहीतरी. ते म्हणलं मी जाईन पण मोकळा जाणार नाही, काहीतरी घेऊन जाईन. आता याच्याजवळ काहीच नाही मला.
पण काय झालं शेजारीकडे महाराज एक तांदूळ म्हणजे आपण त्याला पोहे म्हणतो आहे की नाही तांदळाचेच पोहे असतात पोहे काही वेगळे नसतात फक्त त्याची प्रक्रिया करावी लागते तांदूळ म्हणजे तांदूळ अशा तांदळाच्या निघालेल्या कण्या होत्या ती बाई फेकून देणार होती तिच्या कामाच्या नव्हत्या मग तिने गेली महाराज की म्हणजे हे जर कण्या तुला लागत असल्या तर घेऊन जाणार तर मी फेकून देणार याचा मला काही उपयोग नाही मी फेकून देणार मग ती म्हणली घेऊन जा मग ती कण्या घेऊन आली महाराज तांदळाच्या कण्या घरी घेऊन आली आणि घरी घेऊन आली त्याची पुरचिंदी मांडली सुदामजीच्या हातामध्ये दिली आणि म्हणजे हे देवाला तुम्ही घेऊन जा आणि गेल्यानंतर काय करा राजाला द्या राजाला दिल्यानंतर मग काय मागा काहीतरी मागा आपला प्रपंच सांभाळेल असं काहीतरी मागा असं माग कोणी शिकवलं शाण्या पत्नी असंच असतं मला काय असतं मला हो सात्विक पत्नी हेच करते महाराज कुटुंब वस्तर असते कुटुंबाच्या ती प्रेम करणारी असते ना ती महाराज सारखं करण्याचा प्रयत्न करते एकमेकाला सांभाळण्याचा प्रयत्न करते महाराज मग ते मूर्ती घेतली सुदामदेवाने मूर्ती घेतली पोरबंदरच्या दिशेने द्वारकेला जायला निघाले रस्त्याला जायला निघाल्यानंतर एक सावकार भेटला आता हा सावकार कोण होता सावकार सुद्धा भगवान परमात्माच होता पण सावकाराच्या वेशामध्ये आला बैलगाडीमध्ये बसवलं त्या सुदामदेवांना त्या बैलगाडीमध्ये बसवलं आणि पोरबंदरला घेऊन द्वारकेच्या दिशेने प्रवेश केला महाराज कारण भगवान परमात्मा सांभाळतो तर कळत नाही सांगू का कळत नाही त्याचं कारण असं आपला विश्वास कमी पडतो एक महात्मा दररोज भगवान शंकराच्या मंदिरामध्ये पूजा करण्याकरता पाण्याकडे जात आणि गंगेच्या किनारीच पूजा काय झालं गंगेला आला गंगेला पूर आल्यानंतर काय झालं त्याला वाटलं भगवान परमात्मा मला सांभाळील तो काय करायचा त्याला लोक सांगायचे अरे बाबा पूर आल्याच्या मंदिराच्या बाहेर आहे तेव्हा मला काळजी करू नका माझा देव मला सांभाळेल काय झालं त्याचा भाव काय होता की मला देव सांभाळेल ना त्याची श्रद्धा होती त्याच्यावर विश्वास होता मग देव येतो सांभाळायला देव सांभाळण्याकरता येतोच पाणी कटाड्यापर्यंत आलं अरे बाबा तू बाहेर ये एक बोट आली त्या बोटीमध्ये बस आणि तू बाहेर ये तुला सांभाळण्याकरता नाही म्हणला माझा देव मला सांभाळेल ना पाणी कळसापर्यंत गेलं मला तो कळसावर जाऊन बसला मग तिथं पण एक बोट आली मला नाव आली अरे बस बाबा आता तरी ते मला माझा देव सांभाळेल ना देवाची कल्पना म्हणावं डोक्यामध्ये मला देव सांभाळेल ना काय करे देव मला सांभाळेल ना कुठं बसलेला चिंदा आला मला किती वेळा आला नावडी चिंदा आला किती आला चिंदा आला आणि मग काय झालं त्या कळसालाच पाणी लागलं ते कळसाचं पाणी बुडू लागलं म्हणजे अरे देवा मी एवढी श्रद्धा एवढे भाव एवढा विश्वास ठेवला एवढा तुझ्यावरती विश्वास ठेवला एवढं मी तुझ्यासाठी आणि तू मला वाचू शकत नाही अरे माझ्या गावावर तुला तीनदा वाचवायला आला कितीदा आला तीनदा वाचवायला आलं पण कळलंच नाही ना महाराज कळला नाही भगवान परमात्मा वाचवायला तू स्वरूपाला गुंतून बसला तू स्वभावाला गुंतून बसला नाही तू स्वरूपाला गुंतून बसला तसं सुदामजी पोरबंदरला निघाले असताना त्यांना सावकाराच्या रूपामध्ये भगवान परमात्माच आला द्वारकेच्या वेशेपर्यंत घेऊन गेला द्वारकेच्या वेशेने उतरून गेलं म्हणजे जा म्हणजे तुला पुढे जायचं जा माझं काम इकडं आहे मी चाललं म्हणजे द्वारकेच्या वेशीवरती सोडलं ना आणि वेशी सोडलं याच्या गुडघ्यापर्यंत धोतर आहे अंगावरती पांघऱ्या नाही म्हणजे फाटलेले असं पूर्ण शरीर झाकण्याकरता शरीर नाही आणि द्वारकेच्या वेशीपर्यंत गेला आणि वेशीला गेल्यानंतर सैनिक विचार लागले कोण हो मी सुदामा आणि कोणाला भेटायचे माझा मित्र कृष्ण आहे त्याला भेटायचे अरे कृष्ण काय सामान्य आहे का कृष्णचंद्रजी महाराज ज्या द्वारकेचा राजा आहे कृष्णचंद्रजी महाराज कोण आहे कृष्णचंद्रजी महाराज हा सुदामा काय म्हणतोय मला कृष्णाला भेटायचे सैनिक म्हणजे तुझ्या डोक्यातल्या गोळ्या बीपीच्या गोळ्या कमी खाल्ल्यात काय सकाळी खाल्ल्या नाही तर तुला शुगर जास्त झाली म्हणून काही बोलते वेड्याने
अरे कृष्ण नाही, तो राजा आहे, तो या द्वारकेचा राजा आहे. आणि तू त्याला कृष्ण म्हणतो? हो, मी कृष्णच म्हणून त्याला. फक्त काय करा बरं, कृष्ण का म्हणणार? हा आम्ही बालपणचे मित्र आहेत ना, म्हणून मी सांगितलं बालपणचे मित्र भेट. आपले किती मोठा झाला आणि बालपणचा मित्र भेटू नये. भेटतोच मला, भेटलं का ते त्याचे काहीतरी कोणी सांगतच मला. तसंच आहे सुदामा, जरी राजा जरी झाला ना भगवान परमात्मा, तर सुद्धा माझा बालपणचा मित्र आहे, बालपणचा मित्र आहे. मग त्यात मी सांगितलं तुम्ही काय करा, तुम्ही फक्त त्या माझ्या कृष्णापर्यंत निरोप द्या. एक सैनिकाला पाठवलं आणि सैनिकाला पाठवलं, सांगितलं जा भगवान परमात्मा लक्ष्मी बरोबर रुक्मिणी मातेबरोबर आतमध्ये बसलेले होते. दोघं जण गप्पा मारत होते, विरह करत होते. दोघांच्या बसले असताना त्यांच्याजवळ निरोप आला. काय निरोप आला? देखो देखो ये गरीबी का हाल है, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया है, मेरा बचपन का यार है मेरा, शाम यही सोच कर मैं आस करके आया हूँ. अरे द्वारपाल कन्हैया से कह दो
आलाय. भगवान परमात्मा सर्व भोगामध्ये संपन्न असणारा भगवान परमात्मा आत आहे. सैनिकाने फक्त सांगितलं की तुमचा एक सुदामा नावाचा मित्र तुमच्या आलाय म्हटलं, एवढंच म्हटलं मला. सुदामा भगवान परमात्मा पळतो सुटला मला. इतकं ओढ घेतो ना मला, इतकं ओढ घेतो भगवान परमात्म्याला, भक्तावरती इतकं ओढ घेतो. तुम्हाला ते उदाहरण सांगायचं राहून गेलं. मला हत्ती करता भगवान परमात्मा जेवायला बसलेला आहे. भगवान परमात्मा जेवण करत बसला, त्या हत्तीने त्याच्यात धावा केला मला. या ब्रह्मांडाचा जो कोणी चालक असेल त्याने फक्त फूल फेकलं. काय केलं? फूल फेकलं. परिणाम काय झाला महाराज? हा कहे लक्ष्मी और ती कहे गजराज, बीच में गोल. फक्त किती वेळ लागतं महाराज? हाती शब्दाला किती वेळ लागतं म्हणायला? हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे चलत गोली पीछे होता आवाज. एवढं भगवान परमात्मा भक्तावर प्रेम करतो महाराज. आणि त्यांना कळालं सुदामा पळतच सुटला महाराज. बिगर चप्पलचा सगळं आणवणे असणारा राजा पळत सुटला महाराज. त्याच्या पाठीमागे सगळे सैन्य पळू लागलं. अरे कोण आहे असा सुदामा? कोण आहे त्याला बघायला भेटत? भगवान परमात्मा पळत गेला, विशीपर्यंत पळत गेला आणि आपल्या असणाऱ्या भक्ताला आलिंगन दिलं आणि त्याचं राजमहालामध्ये स्वागत केलं. राजमहालामध्ये स्वागत केलं महाराज. त्याच्या पायामध्ये असणारा, त्याच्या पायावरती चरणाच्या, त्याला पाणी सापडे ना, त्याला परत सापडे ना. आणि त्याच्या भगवान परमात्म्याच्या डोळ्याच्या चरणाची पूजा करतोय महाराज. चरणाचा अभिषेक करतोय डोळ्याने, डोळ्यातल्या पाण्यानं. काय भगवान, काय सुदामा असेल महाराज, काय सुदामाचं पुण्य असेल महाराज. पहा अहो, नैनो के वीर से भगवान परमात्मा सुदामाच्या पाय धुतोय. काय महाराज, केवढं श्रेष्ठत्व आहे. का होतं असेल? भगवान परमात्मा एकदा दिलं महाराज फार. त्या सुदामाच्या पायामध्ये काटा होता महाराज. बोटाला पायाचे धुत असताना त्यांच्या बोटाला काटा टोचला महाराज. मग ते काटा काढायला एक गोष्ट लागते, त्याचं नाव सुई. कोणती सुई? जी कधीच लवकर सापडत नाही तिचं नाव सुई. सापडते का घरात कोणाला लवकर सुई? सुई आहे ना मग सुई. सुई फार चांगल्या कामाची. ती दोन गोष्टी एकत्र करण्याची क्षमता तिच्याकडे आहे. काय करते सुई? आणि कातर काय करते? कातर करते एका गोष्टीच्या दोन गोष्टी करते, त्याचं नाव कातर. आणि सुई एक दर्जी ना महाराज, दर्जी कपडे शिवत होता आणि तो टाका मारला का सुई काय करायचा? सुई उचलायचं ना आपल्या टोपीला ठेवायचं. आणि झाल्यानंतर कापायच्या वेळेस काय करायचं? कातरीने कापायचं. कातर मात्र पायाखाली दाबून धरायचं. काय करायचं? कातर पायाखाली दाबायचा आणि सुई मात्र डोक्यावर ठेवायचं. एक महात्म्याने विचारलं म्हणजे असं काय करता तुम्ही? असं काय करता म्हणजे? कातर तुम्ही पायाखाली दाबून धरता, सुई मात्र डोक्यावर ठेवता. हो तसेच आहे म्हणले. कातर काय करते? एकाचे दोन करते, सुई मात्र दोनची एक करते. काय करते? कातर एकाचे दोन करते आणि सुई, मग ती सुई कधी सापडत नाही महाराज. कारण सापडण्याकरता तुम्हाला एक व्हावं लागतं महाराज. भगवान परमात्म्याने ते काटा काढण्याकरता सुईचा बरेच प्रयत्न केले महाराज, पण ती सुई सापडायला रुक्मिणी माता आतमध्ये गेली, सुई सापडला. भगवान परमात्म्याने वेळच नाही, दमच नाही. भगवान परमात्म्याने काय केलं? त्या सुदामजीच्या पायाला तोंड लावलं, दाताने काटा काढला. चरणों की धूल संत चरण रज लागत असं. संतांच्या चरणाचे रस भगवान परमात्मा अपेक्षित आहे महाराज. धावे झाले त्याच्या मागे धावत सुटतो महाराज, चरणाची धूळ लागावं म्हणून. अहो त्याचा काटा काढण्याकरता नाही, सुदामाच्या काटा काढण्याकरता भगवान परमात्म्याने प्रयत्न केला. काहीच विशेष नाही महाराज. आता 300 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 350 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुकोबारायांची पत्नी जिजाई भंडाऱ्या डोंगरावरती भाकरी घेऊन जात असताना तिच्या पायात काटा मोडला महाराज. आणि त्या डोंगरावरती तुकोबाराय सोडून कुणीच जात नव्हतं. तिथे एक गुराखी सापडला महाराज. आणि काय झालं म्हणले? आई तुझ्या पायात काटा घुसला का? थांब म्हणले, मी काटाच काढतो. हा, मी काटा काढायला नाही एक्सपर्ट म्हणला. कोण म्हणला? ते गुराखी म्हणला. आणि गुराखी काटा काढायला एक्सपर्टच होता महाराज. त्यांनी बऱ्याच जणांचे काटे काढले. आणि ते मला मग ती जिजाबाईच्या पायाला तोंड लावलं महाराज. काय केलं?
तोंडाने काटा काढला. आत्ताची गोष्ट आहे 300-400 वर्ष. आणि ती काटा काढलं तुकोबरायांची जिजाबाई पुन्हा त्या तुकोबरायाकडे गेली. म्हणजे काय म्हणजे लग्नात चालले होते. काय झालं जिजाबाई काय झालं? काय नाही म्हणजे काटा मोडला होता आणि गुराखी आला त्यांनी तो काटा काढला. हा तुकाराम महाराज म्हणले इथं गुराखी विराखी कोणीच येत नाही, मी सोडून कोणीच येत नाही. या डोंगरावरती मी सोडून कोणीच येत नाही, फक्त एक येतो मी. कसं येतो माझी मला माहिती आहे, तू आधी दुसरी. तुझ्या पायात काटा मोडला आणि इथं गुराखी येतच नाही. मग काटा कोणी काढला? हा काटा काढणारा कोण होता? हा काटा काढणारा भगवान परमात्माच होता. भगवान परमात्मानेच काटा सुदामाच्या पायातला काढला मला, जिजामातेच्या सुद्धा पायातला काढला. का? हा भक्तावर प्रेम करतो मला, भक्तावरती एवढे प्रेम करतो महाराज. त्यांच्या पायाला चरणाचं जीभ लावावी, तोंड लावावं, याच्यापेक्षा कोणतं प्रेम असतं? काटा काढला महाराज. मग काटा काढलं, त्याचं स्वागत केलं, चरणाने धूप केलं, त्याला चांगले वस्त्र अलंकार केलं. जरा मस्ताने जेवण झालं, तुमच्या वेळ संपत आलेली आहे. आता मी पण असा तिकडे चाललेली 5 मिनिटं जास्त घेतलं तर रागवू नका, कारण आता प्रसंग चांगला रंगला आहे माझ्याकडनं. मला म्हणून त्याच्यातून बाहेर पडता येईल म्हणून सांगतो मला. असू द्या. एखाद्याच काय शॉर्ट एकदम अचानक ब्रेक मारला तर कर्कर एका टायमाला ॲक्सिडेंट ते ब्रेक तुटण्याची शक्यता आहे. म्हणून थोडंसं हळूहळू मी बरोबर ब्रेक मारतो मला. ठीक आहे. मला माहिती तुमच्याकडे ओव्हरलोड झालेलं आहे, पण आजचं शिवश आहे, उद्या नाही ना. आजच्या दिवस ओव्हरलोड झालं तर सण कारण एकादशी तुमचं काय उलट एकादशीला जागर करा मला, रात्रभर जागर करा. ही कथा रात्रभर चालू जाईल. चालून का आलेले सगळे निघून जातील मला. तुकोबरायांचं असंच झालं मला. महाशिरातला तुकोबराय भगवान हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये भजन कीर्तन ठरलं हनुमंतरायांचं. हनुमंतरायासमोर लोक म्हणले आज जरा चांगलं कीर्तन होऊ द्या महाराज. काय म्हणले? आज चांगलं कीर्तन होऊ द्या. तुकोबरायानं म्हणले हा चांगलं तुकाराम महाराजांनी जय रामकृष्ण हरी सुरू केलं महाराज. रामकृष्ण हरी 10 वाजले तरी बंद नाही, 11 वाजले तरी रामकृष्ण हरी बंद नाही, 12 वाजले तरी बंद नाही. मग बसणारे महाराजचं हळूहळू खिचडीच्या गमीला झाले का बघायला लागले. हळूहळू पळून लागले महाराज, गेले महाराज, सगळे गेले महाराज. 12 वाजता जेव्हा तुकोबरायांचे डोळे उघडले पाहिलं काय सगळे गायब झाले, पण एक होता महाराज. एक जण होता बसलेला. तुकोबरायला वाटलं बरं साधक चांगलं आहे. तुकोबरायला वाटलं. तुकोबरायांच्या लक्षात नाही आलं. तुकोबराय त्याच्या लक्षात आलं ते तुकोबरायच्या घोंगडे रोगी होते ना, ते घोंगडं गुचल्यासारखं महाराज. काय केलं तुकोबरायने? काय केलं? उडी मारत रामकृष्ण हरी उडी मारली. तो हळूहळू घोंगडी काढीत होता मग. एक उडी घेतली का घोंगडी काढून घ्यायचा, एक उडी घेतली का आणि घोंगडी निसटली महाराज. तुकोबराय एकटेच राहिले. पण हनुमंतराय महाराज आजही जाऊन बघा, हनुमंतराय एका कुशीवर झोपलेले आहेत. महाशिरातलं गाव पहा, महाशिरातला हनुमंतराय एका कुशीवर झोपलेले. म्हटले हनुमंतराय म्हणजे तुम्हाला आवडतं ना आपलं तो वेगळंच चाललेलं आहे महाराज. तसं आपली कथा सुद्धा भगवान स्वामीला आवडते ना. चाल असू द्या. भगवान परमात्मा भक्तावरती प्रेम करतो. भगवान परमात्मा त्याचे सुदामजीचं संपूर्ण स्वागत केलं. झालं महाराज. स्वागत झाल्यानंतर काय झालं? जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मग अरे मग सुदामा लग्न वगैरे केलं का नाही? कोण विचारते? सुदामा नाही सुदामा विचारतो कृष्णाला अरे तुझं लग्न झालं का नाही? हो झालं ना म्हणला. किती बायका आहे? सुदामाला एकच होती. याला किती होत्या? हे म्हणलं मला बायका नाही आहे 16,108 आहेत. हा अरे बाबा. मग ते कशा? मग प्रत्येकजण यायचे दर्शनाला आले पाहिजे. सौभाग्यवती भाऊ सौभाग्यवती भाऊ किती वेळा म्हणणार? हो किती वेळा म्हणणार? तुम्ही सदा सौभाग्यवती भाऊ सौभाग्यवती किती वेळा म्हणणार? फार तर पहिले 8 बायका झाल्या, दुसऱ्या 100 16,000ची. मग ती सुदाम जेव्हा वैतागला म्हणजे काय करा हे देवा तूच माझ्या एकदा पाय पडत तुलाच आशीर्वाद देतो म्हणजे सगळ्यांना जाईल. एवढं मोठं देवाला सांगते भगवान परमात्मा फक्त माझ्या पाय पडत तुलाच आशीर्वाद देतो म्हणजे सगळ्यांना ऐकायला जाईल. एवढा मोठं श्रेष्ठच आहे मला. आशीर्वाद दिला महाराज. आशीर्वाद दिला पुन्हा जाण्याचा प्रसंग आला महाराज. जा म्हटलंय का? त्याला लवकर काढून दिलं देवाने. का काढून दिला माहिती का?
कारण त्याची पत्नी अशी होती, जोपर्यंत सुदामा काही खात नाही तोपर्यंत ती पण काही खात नव्हती. सुदामा सुदामाची बायको अशी होती, जेव्हा सुदामा खात नव्हतं तोपर्यंत ती काही खात नव्हती. नवऱ्याच्या आज्ञात राहायचं. सुदामाची पत्नी आज्ञाधारकच होती मला. सुदामाची आज्ञा पाळत होती. देवाच्या लक्षात आलं ही याला इथं जास्त पाहुणचार करायला ठेवलं ना तर ती बायको मरण ना. ही देवाची काळजी. पुन्हा भक्ताला काढून दिला. पण आता याला याच्या जवळच्या असलं जे पुढचं आहे महाराज की तू काहीतरी आणलं की नाही सुदामा मला. सुदामाने आणलं का नाही काय म्हणून विचार नाही करता त्या पुढचं. आता याला लाज वाटायला लागली. राजाच्या ऐश्वर्यामध्ये ही पुढचं ती कशी काढावं, का काढावं. आधी याचे तांदूळ आहे, याचे असणारे तांदूळ ते कसं दाखवावं, कसं खावं, कसं दाखवावं लाजलं मला. सुदामा लाजलं मला. पण काय केलं मला सुदामा भगवान परमात्मा सुद्धा खूप वाटे असतो मला. हे तू काय आणलं माझ्या वहिनीने काय माझ्या करता दिलं दे मला, पाहू दे खाऊ दे जरा काय बघू दे. आणि त्याला दिनाईला काढलं मला. काढल्याबरोबर परत सुदामाचं जेवढा यथाचं स्वागत करत असताना त्याच्या कपाळावरती होती लक्ष्मी नाव. त्याच्या 7 जन्मात त्याच्याकडे लक्ष्मी होती. भगवान परमात्म्याने केलं केलं त्याला लक्ष्मीपती केला. मग त्याच्याकडे असणारं जे पुरचंडी सोडली आणि पुरचंडी सोडल्याबरोबर फके मारून मारला. कोणतेच फके मारले भगवान परमात्मा. पहिल्या फक्यामध्ये त्याला सगळं विश्वच जाईल. आणि दुसरा फका मारणार होता त्याला लक्ष्मीचं दिलंच होतं. आणि तिसरा जर त्याने घास खाल्ला असताना सगळं विश्वच त्याला देणार होता भगवान परमात्मा. 3 घासामध्ये भगवान परमात्मा त्याला सगळं देणार होतो. आणि हे रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं आणि त्या भगवान परमात्म्याच्या हातावरती फटका मारला आणि त्याच्या हातात असणारा जो घास आहे तो जमिनीवर सांडला. अहो जमिनीवर सांडलं ना. भगवान परमात्मा असं दाणा उचलून खात होता. किती प्रेम करतो भक्ता. एक दाणा उचलून खात होता महाराज. अहो लक्ष्मीच्या लक्षात आलं, रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं यांनी जर हा घास खाल्ला तर सगळं ऐश्वर्य भगवान परमात्मा यशस्वी राहणार सगळं त्या सुदामाला देऊन टाकेल. म्हणून त्याच्या हातावरती फटका मारला आणि ते सगळं सांडवलं महाराज. अहो आम्हाला पण खाऊ द्या ना. लक्ष्मीने खाल्लं महाराज. म्हणून त्या भगवान परमात्म्याने त्या सुदामाची जमिनीवर पडलेले खाऊ लागलं. असं एवढं प्रेम करतो भक्तावर, एवढं जिव्हाळा करतो भक्तावर. आणि मग पुन्हा जायला निघाला महाराज. पुन्हा पोरबंदरला निघाला. पण जाताना पुन्हा त्याच अवस्थेत होता. पण त्या जसा आलता तसाच गेला. पुन्हा पोरबंदरच्या बाहेर आलं, द्वारकेच्या बाहेर आल्यानंतर काय केलं मला पुन्हा सावकार भेटला. मला चला म्हणलं मला तिकडं जायचं. सावकाराने पुन्हा गाडीत बसवला आणि त्याला पोरबंदरला आणलं. जिथं सुदामाची झोपडी होती, जिथं सुदामाचं घर होतं, जिथं वास्तव्याला राहत होतं तिथं सुदाम जे आल्या पाहिलं होतं महाराज. झगमगाट दिसायला लागली. पत्नीच्या अंगावरती सुवर्ण अलंकार दिसायला लागले, नवीन वस्त्र दिसायला लागले. मुलं सुद्धा नवीन वस्त्र घातलेले, नवीन दागदागिने घातले. सुदामजीला प्रश्न पडला हे आपलंच घर आहे का दुसऱ्याचं आहे. पण पोरांनी म्हणले बाबा आपलंच घर आहे. बायको म्हणले अहो आपलंच घर आहे. अहो हे कधी झालं हे अचानक कुठून लागलं धन गबाट पिवळं झालं महाराज सगळं. हो तुम्ही तिकडे गेले ना मग इकडे असं झालं म्हणजे. मग पण दिलं हे मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोन्याचा देणारा भगवान परमात्मा आहे. एका मुष्टीभर पोह्यासाठी सुदामाला गाव सोन्याचा देऊन टाकला. मग सुदामजीच्या लक्षात आलं भगवान परमात्म्याने सगळं ऐश्वर दिलं ना. आता ऐश्वर भोगायचं का. ऐश्वर भोगलं नाही सुदामाने. पुन्हा वनात गेला महाराज. भगवंताचं चिंतन करत बसला. भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन, लीलेचं चिंतन करत बसला.
सोन्या नाण्यात गुंतून बसला नाही, चिंतनाला महत्त्व दिलं, नामस्मरणाला महत्त्व दिलं. असा सुदामा महाराज पुन्हा त्या मनामध्ये गेला. अशी श्रीमद भागवत कथा अशी आहे महाराज. अजून भरपूर सांगण्यासारखं आहे. ही 7 दिवस चालणारी कथा आहे. राजाला सुद्धा 7 दिवस भगवान परमात्म्याचं चिंतन सांगितलं आणि मग राजाला प्रश्न केला. शुकदेवाने राजाला प्रश्न केला की राजा, आता माझी वेळ संपत आलेली आहे, आता मी जाणार आहे. 7 दिवसाची ही कथा संपत आहे. आता पुढे शेवटचा प्रश्न विचारतो. राजाला एक प्रश्न विचारतो, आता तुला मरणाची भीती वाटते का? आता तू मरणार आहेस, आता हे निश्चित आहे. तू आता तुझा काळ संपलेला आहे, तर तू मरणार आहे. आता तुला मरणाची भीती वाटते का? राजा काय म्हणला असेल? अहो राजा म्हणला, मरण माझे मरून गेले, मजे केले अमर, माझं मरून भिडणे गेलं महाराज. आता मरणाची भीतीच राहिली. मरण हाती सुटलेली काय विचारी ना, मरणाच्या हाताने काय सुटले ते आता मला भीतीच राहिली नाही. आता मेलो काय जगलो काय. आता एका विठ्ठला एका भगवान परमात्म्याच्या शरणागती केली महाराज. आता मेलो काय जगलो काय. आता राजाची मरणाची भीती वाटली आणि त्या क्षणाला राजा म्हटल्याबरोबर शुकाचार्य उठले आणि आपल्या रस्त्याला चालू लागले. पण जात असताना मात्र काय केलं महाराज, राजाला आशीर्वाद दिला. आता तुला तक्षशिला सर्प येईल तर तुला दंश करेल, पण तू आता मरणाला, तू म्हणला मरणाची भीती राहिलीच नाही. मरण म्हणजे काय, मरण माझे मरून गेले, मजे केले अमर. पण अमर कशाने केलो झालो महाराज, तर नामचिंतनाने झालो, साधनेने झालो, भगवान परमात्म्याच्या चिंतनाने झालो. मी आता अमर झालेलो आहे, माझी मरणाची भीती गेलेली आहे. आता मला मरणाची भीती राहिलेली नाही. आता मी निश्चिंत, आज निश्चिंतीने पावलो आहे की नाही. आज निश्चिंत झालो महाराज. कधी निश्चिंत होतं महाराज, भगवंताच्या चिंतनानं होतो, साधू संतांच्या आशीर्वादानं होतो, नामचिंतनाने आपण निश्चिंत होतो. अशी निश्चिंती मला आज पावन झालेली आहे. अशीच निश्चिंती राजा झाल्यामुळं शुकदेवजी उठून गेले आणि आपल्या मार्गस्थ झाले. 7 दिवस ज्यांना गोद होऊन मात्र एका जागेवर थांबणारे शुकमुनी 7 दिवस राजाकरता थांबले. का थांबले त्याचं कारण तुम्हाला सांगितलेलं आहे महाराज. त्याचा फक्त एक शीताचा भात खाल्लं, भाताचं एक शीत खाल्लं तर ते 7 दिवस राजाची कथा सांगितली महाराज. आम्ही लोकांचे डबे भात बसवले. मग एखादं तरी सेवा केली पाहिजे की नाही महाराज, केलीच पाहिजे महाराज. सुरेगावातलं खाल्लं का तिथं श्रद्धा जागृत होते महाराज. आता कालच रात्री आम्ही खाल्लंय, त्याच्यामुळं आज त्यांचे 10 मिनिटं जास्त, म्हणजे म्हणून 10 मिनिटं जास्त जे घेतलं त्याचं कारण हे, तुमचं खाल्लं मग तुमच्या ऋणात नाही घालून आता असं द्या. झालेली सेवा बरं का, स्वामींच्या चरणावरती सभापेट करतो. बोलण्याच्या वेळामध्ये 9:55 झाले. आज जवळजवळ सगळ्या 8 दिवसाची कसर काढली आज आहे ना. असं द्या. पण तुमच्या 1 तास जास्त घेतला काय, बांद्रा वेळेला तुमचा भगवंताचं चिंतन सांगितलं की मी तुमच्याकडून 10-5 रुपये मागितले. मी तुमच्याकडून पैसे मागण्याकरता येणारच नाही. पण मी इथे येईन ना, तुम्हाला भगवंताचं चिंतन सांगण्याकरताच येणार आहे. दुसरं काहीच करणार नाही. फक्त मी स्वामीच्या चरणावरती ही प्रार्थना करतो तर स्वामींनी मला अशीच माझ्यावरती कृपा ठेवावी. वारंवार माझे स्वामींच्या चरणामध्ये चिंतन घ्यावं, माझ्या बिन चिंतनामध्ये राहावं, माझ्याकडून भगवान परमात्म्याचं चिंतन त्यांनी करून घ्यावं. मी कोण आज्ञा नाही मला, मी आज्ञा नाही, पण त्यांची कृपा झाली तर ते करून घेतील ना. हा माझा भाव आहे आणि हाच भाव त्यांच्या चरणावरती मी समर्पित करतो. गेल्या 8 दिवसापासून चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा हा अधिक मासाच्या निमित्तानं आपण करण्याचा प्रयत्न केला. अधिक मासाच्या निमित्तानं आपण चिंतन करण्याचं, भगवंताचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या 8 दिवसामध्ये, या 7 दिवसाच्या भागवत कथेमध्ये सुरू झाल्यापासून या 7 दिवसामध्ये मान्यवर लोकांनी खूप सहकार्य केलं. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं संगीताचे साथ करणारे आमचे परमपूज्य आदरणीय वंदनीय असणारे आमचे प्राध्यापक मनोहर महाराज मोरे यांना त्यांच्याकरता सर्वांनी टाळ्या वाजवल्या. खूप साथ दिली मला. दुसरी जे असणारे आमचे आदरणीय असणारे आमच्याजवळ काय नाही, आमच्या बाहेरच्या गावी कथेला जातात महाराज. आम्ही बाहेरगावी कथेला जातो. आता आमची 5 जुलै
जुलैपासून 5 जूनपासून पंढरपूरला पुन्हा एक कथा चालू होते. 2-3 दिवसाचा गॅप आहे. पुन्हा 5 जून ते 11 जूनपर्यंत पंढरपूरला कथा आहे. आणि या कथेला माझ्यासोबत असतात हरिभक्तीपरायण भगवान महाराज हे माझ्याबरोबर. आत्ता 21 एप्रिल ते 28 एप्रिलला मी पंढरपूरलाच कथा केली आणि पुन्हा हीच कथा झाली किंवा पुन्हा पंढरपूरला कथा आहे आणि ते माझ्याबरोबर असतात. त्यांच्या घरात सगळ्यांनी सांगावं. आमचे असणारे आदरणीय कैलास महाराज पवार उत्कृष्ट साथ संगत. आणि दुसरी गोष्ट सांगतो, साथ संगत आहे पण तळमळे ते 6च्या अगोदर येऊन बसतात महाराज. त्याची वाटतं मला लवकर ओळखून घ्यावं आणि त्याने आता मला घड्याळ दाखवलंय पण त्याची तळमळे लोकांना उपाशी ठेवू नका असं त्यांची तळमळ म्हणून घड्याळ दाखवलंय. म्हणून कैलास पवार तुम्हाला सुद्धा कोणते कोणी द्या एकदा मोठ्याने टाळ्या वाजा बरं का. हां राजू भाऊ, आता राजू भाऊ शिंदे ना त्यांची सुद्धा तळमळे महाराज. 5:45 हरिपाठ सुरू करतात महाराज. कोणाची वाटच बघत नाही महाराज. त्या राजू भाऊला सुद्धा एकदा कोटी धन्यवाद. हां या कथेमध्ये बरं का, कथेमध्ये मृदुंगाची साथ करणारा आमचा लाडका पोरगा आज त्याला काही कारणास्तव आलं नाही महाराज. फार लाडका गोड पोरगा ओंकार शिंदे एकदा त्याच्याकरता टाळ्या वाजवा. 2 नंबर हे तर लाडकेच आहे पण त्याच्या अगोदर ते थोडं लहान आहे म्हणून संदीप महाराज तेवढे तुम्हाला सुद्धा धन्यवाद. हे झाले धन्यवाद करून महाराजांनी मला 7 दिवस भरपूर साथ केली. सगळ्यांच्या कोटी धन्यवाद. त्याच्यामध्ये असणारे आमचे भगवान महाराजांचे चरणजीव असतील ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात ते पण हे यजमान बसलेले आहेत महाराज. यांचं हां भागचंद रोड आणि संपत्नी एकदा त्यांना सुद्धा कोटी धन्यवाद महाराज. त्यांनी सुद्धा 7 दिवस या यजमानपदाची भूमिका पार केली बरं का. पण ह्या फार सुंदर आवाज तुमच्यापर्यंत कोणामुळे आहे असणारे आमचे काय शेठ फळे का अनिल शेठ. हां अनिल शेठ फळे साऊंड सिस्टीम. काय नाव तुमचं साऊंड सिस्टीमचं? हां स्वामी कृपा वा छान. स्वामी कृपा साऊंड सर्व्हिस तुम्हाला कोटी धन्यवाद. पण ही संस्था आहे ही जी कथाचं नियोजन आयोजन केलं ना मला हे सर्व आपण कथा सादर करण्याकरता खूप प्रयत्न केला. कथेचं आयोजन करणारे महाराज ते पडद्याच्या पाठीमागचे हिरो आहेत ना. पडद्याच्या मागचे हिरो आहेत महाराज. हे असणारे स्वामी संस्थांचे जे ट्रस्टी आहेत महाराज. मग सर्वच आहेत महाराज जे असणार त्याच्यामध्ये विशेष करून असणारे संतोष शिंदे, संतोष रोडे, लहाकरे, पोपट महाराज काय रोडेच ना. हां अजून असणारे जे आमदारने आमचे जे सचिव असणारे दिलीप काका कुलकर्णी यांच्या सर्वांच्या सहकार्यानं बरं यांच्या सर्वांच्या काकांच्या काय अपरिय कारणास्तव काका आलेले आहेत त्याच्याबद्दल नेहमी त्यांना कोटी धन्यवाद देतो. परंतु त्यांची सुद्धा इच्छा आहे की भगवान परमात्म्याचं चिंतन घडावं असणाऱ्या काकांना त्यांना सुद्धा कोटी धन्यवाद. या ट्रस्ट मंडळीला या ट्रस्ट मंडळीचे असणारे पुजारी असणारे सतीश महाराज सोनवणे व सर्व ग्रामस्थांच्या सुरेगाव ग्रामस्थांना कोटी धन्यवाद देतो. याच्यामध्ये असणारे चातुर्मास मंडळ असेल, याच्यामध्ये असणारे हरिपाठ मंडळ असेल, याच्यामध्ये स्वामी तरुण मंडळ असेल जे तरुण पिढी आहे त्यांचा सुद्धा याला कोटी धन्यवाद देतो. आणि मी माझ्या वाणीला पूर्ण देणार आहे. पुन्हा एकदा मोरे सर तुम्हाला कोटी धन्यवाद देतो. फार सुंदर सहकार्य करता तुम्ही तुमच्या गावामध्ये. मला थांबा अजून नाव बरं का तुम्हाला बोलायला संधी देणार आहे पण अगोदर फलदान केल्याशिवाय नाही देणार नाही बरं का. फलदान असतं, फलदान 5 मिनिटाचं असतं. फलदान केलं तर मग तुम्हाला बोलायला संधी देणार आहे. 10 मिनिटाचं असतं कारण ते फलदान केलं का मग तुम्ही बोला. म्हणून आज कथेला आज आपण समाप्ती करणार आहोत. फलदानाचा कार्यक्रम आहे. फलदान कोणाला महाराज या कथेचं फलदाता आहे भगवान शंकर. भगवान शंकर या कथेचं फल देतो आणि फल देणारा आहे पण फल देणारा भगवान शंकर आहे. पण फल देत असताना आपण काय मागायचं महाराज? आपण सगळ्यांनी भगवान परमात्म्याला फक्त प्रेम मागा. काय मागा? ते देवा मला फक्त असं प्रेम दे की तुझी भक्ती झाली पाहिजे. संसार मागू नका. इथे आपण जे पहिल्या दिवशी असते सगळे आज आलेले सर्वांना ही फलं प्राप्त होणार आहे. फक्त फल प्राप्त करत असताना काय करा? भगवान परमात्म्याला एक स्वरूपाची मागणी करा का मला प्रेम दे, बाकी मला काही देऊ नको, मला फक्त प्रेम दे आणि हे प्रेमाची मागणी करा. आपण सर्वजण बसलेले असेल तर मांडी घालून बसा.
सर्वांनी 2 मिनिटाचा मी फलदानाचा कार्य करणार आहे. सगळ्यांनी मांडी घालून बसा. स्वच्छपैकी आपल्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याला प्रेमाची मागणी करा. हात बांधा. आता अशी समोर गोंधळ करा. अशी गोंधळ करा. डोळे झाकून भगवान परमात्म्याला आठवण करा. आणि मी फक्त एक श्लोक पुढे म्हणेल, तुम्ही सर्वांनी पाठीमागं म्हणा. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परम्. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परम्. हरये नमः. हरये नमः. हरि ओम. शांती शांती. बोला सर.